ओके. व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे सॅटरडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. आणि आजचा आपला टॉपिक आहे एंजल्स ब्लेसिंग्स. सध्या आपण प्रत्येक शनिवारी एंजल्सच्या बद्दल थोडी थोडी माहिती आपण घेत आहोत. तर आज आपण हाऊ टू कनेक्ट विथ एंजल्स ह्या विषयावर थोडीशी चर्चा करू. मागच्या वेळेस आपण एंजल्स कोण आहेत, एंजेलिक रियाल काय आहे, एंजल्स किती प्रकारचे असतात यावर मार्गदर्शन घेतलं. त्याच्यानंतर आर्क एंजल्स कोण आहेत, गार्डियन एंजल्स कोण आहेत, स्पिरिट गाईड कोण आहे आणि किती प्रकारचे आर्क एंजल्स आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता आपण थोडं बघू की एंजल्स सोबत कनेक्शन कशा प्रकारे स्थापित केलं जाते. ते नॉर्मलच आहे, जसं आपण आपल्या देवी देवतांसोबत करतो तसंच असते. काही सेपरेट काही दुसरं नवीन नाहीये याच्यामध्ये. पण तुम्ही ऍज अ एंजल्स म्हणून जेव्हा आपण याच्याकडे आपण बघतो तेव्हा काही दोन चार पॉइंट आहेत ते सांगितलं गेलेलं आहे की अशा प्रकारे आपण एंजल सोबत कम्युनिकेट करू शकतो. एंजल सोबत कम्युनिकेट म्हणजे एंजल सोबत कनेक्शन स्थापित करणे म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की एंजल्स प्रत्यक्ष तुमच्या समोर बसून तुमच्या बाजूला बसून तुम्हाला मार्गदर्शन करणार. नाही, असं नाही आहे. खूप लाखात एक असा व्यक्ती असते, त्याचं थर्ड आय इतकं ओपन होते की तो सहज एंजल्सला बघू शकतो. पण यांना फील करण्याचे काही प्रकार आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण बघू की अतिंद्रिय ज्ञान म्हणजे काय असते. अतिंद्रिय, अतिंद्रियचा अर्थ काय आहे? कारण की हे प्रत्यक्ष आहे नाही, प्रत्यक्ष दिसणार नाही. खूप कमी रेअर ऑफ रेअर केसमध्ये ते आपल्याला फिजिकल आय मध्ये दिसू शकतात. म्हणजे नक्कीच एंजल्सला बघणे हे अतिंद्रिय ज्ञान आहे. बरोबर. थोडस आपण ह्या अतिंद्रिय ज्ञानाबद्दल समजून घेऊ की हे त्याला क्लिअर असे म्हणतात. क्लिअर, क्लिअर नाही, क्लिअर, CLAIR. तर तुमचे क्लिअर्स किती चांगले आहेत. क्लिअरचा अर्थ काय होते पुन्हा? की हेच तुमची सूक्ष्म अनुभूती, तुमची जाणीव हे कशी आहे एंजल्सच्या प्रती. तर पहिला भाग असते एंजल कम्युनिकेशन. ओके. फर्स्ट पॉइंट आहे एंजल्स कम्युनिकेशन. जे लिहित आहेत त्यांनी लिहून ठेवू शकता. एंजल्स कम्युनिकेशन. एंजल्स कम्युनिकेशन मध्ये मी म्हटलं ना, हे अतिंद्रिय ज्ञानावर बेस आहे. तर आपल्या प्रत्येकाला कोणती ना कोणती अतिंद्रिय अनुभूती होत असते. आपलं एखादा ना एखादा सेन्स हायली डेव्हलप असते. जसं आपल्याकडे 5 सेन्सेस आहेत. एक, कानाने ऐकणे. ऐकणे हे सेन्स आहे. बघणे, डोळ्यांनी बघणे, बघणे हा सेन्स आहे. त्यानंतर टेस्ट, जिभेने आपण टेस्ट करतो, एक तिसरा सेन्स आहे.
अशा प्रकारे हे 3 आपले मेजर आहे. त्याच्यानंतर येते स्मेल. नाकाने स्मेल करणे. आणि एक 5वा टच, ज्याला आपण फील करणे म्हणतो. आणखी 1-2 आहेत. जसं आपण आपली आवाज हा भलेही म्हणजे असं ज्ञानेंद्रियामध्ये मोडत नाही. पण तुम्ही बघा, की जितकं आपण ह्या आवाजावर फोकस करतो, चांगले सिंगर्स, चांगले कथावाचक, कवी, एक प्रवचन करणारे, भाषण देणारे, हे प्रत्येक व्यक्ती जेव्हा बोलतात, समोरचा व्यक्ती मंत्रमुग्ध होते. म्हणजे काहीतरी त्यांच्या आवाजात, त्यांच्यामध्ये काहीतरी असं आहे, की त्याच्यामध्ये लोक त्यांना कनेक्ट करतात, डीपली कनेक्ट करतात. अरिजित सिंग सारखा सिंगर लोक खूप भयंकर लेवलवर डीपली कनेक्शन स्थापित करतात त्यांच्यासोबत. म्हणजे काहीतरी आवाजात अशी मेलडी आहे, आवाज पण असतो. अशा प्रकारे आपण ह्या सेन्सेस बद्दल बोललो आहे. पण अतिंद्रिय ज्ञानामध्ये 4 प्रकारचे क्लेअर्स म्हटले जाते. पहिलं, क्लिअर सेंटेनन्स. क्लिअर सेंटिनन्स. आपण ना सेंटिमेंट, सेंटिमेंट हा वर्ड आपण बघितला, हा खूप सेंटी आहे, हा खूप सेंटिमेंट आहे. म्हणजे त्याला लवकर फील होते. तो लवकर नाराज होणार, लवकर खुश होणार. आपण म्हणतो पण असे मित्रांना, अरे हा सेंटी आहे. सेंटी याचा अर्थ काय? हा लवकर काय होते? इमोशनल होऊन जाते. पण तो इमोशनल हा नंतर होते, फील अगोदर करते. तो स्वतः फील करते. हे झालं एक स्पेशल अतिंद्रिय ज्ञान. कोण्या व्यक्तीमध्ये क्लिअर वॉयन्स हे जबरदस्त असते. विजन. एखाद्या व्यक्तीमध्ये क्लिअर कॉग्निझन्स हे चांगलं असते. नोईंग त्याचा खूप सुंदर जबरदस्त असते. आपण म्हणतो ना इनर फिलिंग, गट फिलिंग, ते. एखाद्या व्यक्तीमध्ये क्लिअर ऑडियन्स म्हणजे ऐकण्याची क्षमता खूप जबरदस्त असते. तर अशा प्रकारे आपण असं नाही म्हणू शकत की मला फील होते, तुमच्या सगळ्यांना झालं पाहिजे. एखाद्याला मे बी काही दिसू शकते, एखाद्याला भास होऊ शकते, एखाद्याला ऐकायला येऊ शकते, एखाद्याला आतमधून असं वाटतं की येस आय नो. तो एकच शब्द म्हणते आय नो, मला माहित आहे. काय माहित आहे ते काही माहित नाही, पण मला माहित आहे. आणि त्याचं खरंच असते, ते त्याला माहीतच असते. त्याची गट फिलिंग म्हणते की हे होणार आहे. आणि तसंच होते. जितकं तुम्ही स्पिरिच्युअल होत जाता, जितकं तुम्ही, आपण आता जे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही सीरीज सुरू केली आहे, त्याच्यामध्ये मी जेवढे तुम्हाला टॉपिक सांगत चाललो, हळूहळू जसं आपण स्वतःला डेव्हलप करत जातो, ग्रॅटिट्यूड, फॉर्ग्युनेस, ब्लेसिंग्स, याच्याद्वारे तुमचं मन जितकं प्युअर होत जाते, मेडिटेशनच्या द्वारे तुमचे विचार जितके शांत होत जाईल, तुम्ही स्थिर होणार, तुम्ही डीपली कनेक्ट होणं सुरू करणार, तुमचे व्यवहार चांगले राहील, वागणं बोलणं चांगलं राहील, विचार चांगले राहील. तुम्ही अल्कोहोल, स्मोकिंग, त्याच्यानंतर नॉनव्हेज पासून दूर राहाल. स्वतःच्या शरीराला जितकं कमी फिल्टर होईल तेवढं चांगलं. म्हणजे फिल्टरचा अर्थ कसा आहे, पूर्ण शरीर त्या अन्नाला पचवण्यासाठी, त्या विचारांना शुद्ध करण्यासाठी, त्या स्ट्रेसला रिलीज करण्याच्याच मागे लागला राहते. तुम्ही रिलॅक्सच नाहीये, भरपूर स्ट्रेस आहे बॉडीमध्ये, तर पूर्ण शरीर तुमचं, तुमचं पूर्ण प्राण शरीर, तुमची ऊर्जा शरीर याला हील करण्यामध्ये जाईल. तुम्ही भारी जेवण करून ठेवलं, टॉक्सिक फूड किंवा ड्रिंक तुम्ही आतमध्ये घेतलं, आता त्याचे विषद्रव्य साफ करण्यासाठी आणि त्याला पचवण्यासाठी पूर्ण बॉडी वर्क करून राहिली. डोक्यामध्ये अनंत विचार चालू आहे, प्लॅनिंग चालू आहे. माइंडला फोकस करण्यासाठी, शांत करण्यासाठी पूर्ण शक्ती त्याला त्याच्या मागे लागली आहे.
अशा कंडिशन मध्ये जेव्हा तुम्ही हा विचार करता की मला थोडं हायली डीपली कनेक्ट व्हायचं आहे, तर होत नाही का? कारण की पूर्ण शरीराची ऊर्जा त्या शरीरातला टॉक्सिक रिलीज करण्यामध्येच कामाला लागलेली आहे. मग अशा कंडिशन मध्ये ही जी ऊर्जा अतिंद्रिय ज्ञान, अतिंद्रिय शक्तीला जागृत करण्यासाठी कामात येऊ शकते, ती येत नाही. ठीक आहे. तर त्याकरिता सगळ्यात पहिले तुमचे आहार, व्यवहार, आचार, विचार याच्यावर काम करणे आवश्यक आहे. आणि नाही जरी केलं तरी पण प्रत्येक व्यक्तीला एखादा ना एखादा सेन्सची क्वालिटी असते. कोणती? इनर सेन्स म्हणत आहे मी. ह्या इनर सेन्सला जर आपण थोडं डेव्हलप केलं मेडिटेशनच्या द्वारे, थोड्या प्रॅक्टिकल टेक्निक्सच्या द्वारे, जसं कोणाला जर फील करणे जमत असेल, तर फील मध्ये काय होते? तुम्ही ज्याही वस्तूला तुम्ही टच कराल, तुम्हाला त्या टच मध्ये काहीतरी फील होणार. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, गरम, थंड काहीतरी फील होणार. आणि त्या फिलिंगच तुम्हाला सांगणार की ही गोष्ट चांगली आहे की नाही आहे. असं जर त्याच्यामध्ये सेन्स असेल तर त्यांनी त्याची प्रॅक्टिस जास्त करावं. शांत होऊन, मेडिटेट होऊन, विचारांना, श्वासाला शांत करून तुम्ही प्रत्येक वस्तूला टच करत प्रत्येकाची काय एनर्जी आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हे काय झालं? क्लिअर सेंटिनन्स. अचानक फिलिंग येते. जसं आता समजा, उदाहरणार्थ मी कुठे गेलो, एखाद्याच्या घरी पाय ठेवला, जसं घरात गेल्याबरोबर काहीतरी विचित्र व्हायब्रेशन फील झाले. बाकीच्यांना नाही झाले. ते आले, मस्त बसले, बढिया चहा पिऊन राहिले, पाणी पिऊन राहिले, गोष्टी करताय. पण मला अनइझी होत आहे. म्हणजे मी काय केलं? मी तिथल्या ऊर्जा क्षेत्र जे आहे त्यांच्या घराचं, त्याला फील केलं. माझ्यासमोर ऑरा स्कॅनिंगला बसणाऱ्या व्यक्तीचं मी कधी जवळ बसून चेक नाही केलं. मी 10 फूट दूर बसून चेक केलं. हे मी माझं स्वतःच्या ऍज अ प्रोटेक्शन म्हणा, किंवा एक डिस्टन्स मेकिंग म्हणा, की समोरच्या व्यक्तीपासून, म्हणजे काउन्सिलिंग सेशन आहे. बोलणं खूप जास्त असते. अर्धा तास, एक एक तास. मग अशा कंडिशन मध्ये एकदम असं जवळ बसून जर आपण बोलू, तर ते थोडंसं ऑकवर्ड वाटते. त्याच्यापेक्षा कसं आहे, तुम्ही बाबा 10 फूट दूरच बसा. मग 10 फूट दुरून मी कसं सेन्स करून राहिलो? इथे माझी फिलिंग्स जबरदस्त आहे. म्हणून मी फील करू शकतो. तुम्ही दुरूनच ऑरा चेक करताय. मी फोटोवरूनच ऑरा चेक करताय. फोटोवर आता तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. तरी मी फील करू शकतो. तो चेहरा बघितल्याबरोबर फील केला जाते, की अच्छा, काय गडबड आहे. काही ना काही सेन्स येऊनच जाते. है ना? तर किंवा समोर काय होणार आहे? एखादी अमेझिंग आयडिया तुमच्या आतमध्ये आली आणि तुम्ही फील करता हे काहीतरी. अशा जितक्या काही गोष्टी आहे ना, हे तुम्ही क्लिअर सेंटेन्स मध्ये, क्लिअर फिलिंग. अशा वेळेस जेव्हा तुम्ही एंजल्सला रिक्वेस्ट करता की प्लीज एंजल्स कम, तुम्ही त्यांना इन्व्हाइट करता. कोण्या मंदिरात तुम्ही जाता, कोण्या कीर्तनात किंवा कोण्या एखाद्या सत्संगात तुम्ही जाता, कोण्या एका व्यक्तीचं प्रवचन तुम्ही ऐकता, कोणाचा मंत्र ऐकता, आणि तुम्ही सहज कॉल करता त्या देवाला किंवा त्या गुरुला किंवा एंजल्सला, हायर बिईंगला तुम्ही कॉल करता. आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला असं वाटत आहे की माझ्या बाजूने कोणीतरी चालून गेलं. कोणीच नाही, तुम्हीच तुमच्या रूम मध्ये आहे. तुम्हाला असं वाटलं की कोणीतरी माझ्या खांद्याला, माझ्या हाताला असं टच करून गेलं. म्हणजे असं नाही का असं पकडलं, जस्ट असं एखाद्याचं असं बोट लागून गेलं आपल्या अंगाला. कोणीतरी असं समजा इथे टिपवर टच केल्यासारखं झालं. कोणीतरी इथे टच केलं, कोणी इथे टच केलं, काहीतरी डोक्यामध्ये असं चालून गेलं, कोणीतरी असं हात फिरून गेलं. झालं काय रिअलिटीमध्ये? काहीच नाही. पण तुम्ही काय केलं? तुम्ही फील केलं. सडनली तुमच्या शरीरावर काटे येऊन राहिले. सडनली ते मुंग्या चालण्यासारखं व्हायब्रेशन होत आहे.
एखाद्या जागेवर असं पिंच होऊन राहिलं, जसं काही पटकन आता त्याला खाजवतो, पण काहीच नसते. असं वाटतं की माकुडा किंवा कोणता एखादा किडा बसलेला आहे, कोणीच नसते. सडनली थंड किंवा गरम फील होते. अचानक शरीर थंड किंवा गरम होते. तळहात थंड गरम होतात. चेहऱ्यावर एक अलग प्रकारची सेन्स, फिलिंग्स, जसं की कोणीतरी फूक मारली, अशा प्रकारचे खूप साऱ्या फिलिंग्स आहेत. वॉर्म फिलिंग असते. आणि त्याच्यानंतर तुम्ही फील करता एखादा आनंद, हॅपीनेस, सिक्युअर असल्याची फिलिंग, पॉवर आल्याची फिलिंग, अचानक स्ट्रेस, दुःख रिलीज झाल्याची फिलिंग. अशा फिलिंग्स जर तुम्हाला आल्या, तर समजायचं की तुम्ही क्लिअर फिलिंग्स वाले आहे. आणि तुम्हाला एंजेल्सच्या द्वारे किंवा कोणत्याही हायर बिईंग्स, हायर शक्तींना तुम्ही ऍज अ फिलिंग्सच्या द्वारे त्यांची अनुभूती, त्यांचं प्रत्यक्ष हाजरी तुम्ही समजू शकता, अनुभवू शकता. ओके. आता क्लिअर वॉयन्स, क्लिअर सीइंग कोणाकोणाला काय होते? उघड्या डोळ्यांनी किंवा डोळे बंद केल्यानंतर सुद्धा अचानक एखादा प्रकाश नजरेसमोरून जाते. असं वाटते कोणीतरी चालून गेलं. अचानक एखादी छाया, एखादा चेहरा, एखादं बॉडी अशी पॉपअप झाल्यासारखी वाटते. एखाद्या व्यक्तीच्या बॅकग्राऊंड मध्ये, म्हणजे एखादा गुरु आहे आणि त्यांना आपण बघत आहे, त्याच्या मागे एखादा व्यक्ती तुम्हाला उभा दिसते, एखादा देव उभा दिसते, एखाद्याला दिसते. आपण, अरे तुला काही दिसत आहे का? नाही तर काहीच तर नाही, स्टेजवर तर कोणीच नाही, फक्त गुरु महाराजच आहे. अरे, मला कसं काय दिसून राहिले? का? कारण की तुमची बघण्याची अतिंद्रिय शक्ती जागृत झाली. असे लोकांचं थर्ड आय जागृत होते, तर हे डोळे बंद करून बघून घेतात की कुठे काय चालू आहे. खूप सारे जण असे आहेत जे जागेवर बसून वास्तू करतात. थर्ड आय ऍक्टिव्हेट केला, समोर त्या नकाशा समोर घेतला, बस त्या नकाशाकडे बघितलं, डोळे बंद केले आणि सांगत आहे तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला एक पलंग ठेवलेला आहे. त्या पलंगवर तुम्ही लाल रंगाचा बेडशीट टाकलेली आहे, लाल रंगाचे पडदे लावलेले आहेत. जाऊन बघा खरं आहे का खोटं आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या ईशान्य दिशेला लाल रंगाचं कपाट ठेवलेलं आहे, पिवळ्या रंगाचं कपाट ठेवलेलं आहे. असे बोलतात लोक डोळे बंद करून. त्यांना काय आहे? क्लिअर सीइंग. त्यांची बघण्याची दृष्टी, अतिंद्रिय दृष्टी जागृत झाली. अशा प्रकारे जेव्हा अशा प्रकारचा जर सेन्स तुमचा जागृत झाला, तर तुम्ही एंजेल्सला डायरेक्ट बघू शकता. रिक्वेस्ट करता की एंजेल्स प्लीज मला तुमचं रूप दाखवा, तुम्ही कुठं आहे, काय आहे. आणि सडनली त्यांची बॉडी ओपन होते आणि ती स्पष्ट त्यांना बघून घेता. अशा प्रकारे क्लिअर सीइंग खूप कमी लोकांचं असते, कारण की याला खूप प्युअर तुमची दृष्टी पाहिजे. त्यानंतर क्लिअर कॉग्निझन्स म्हणजे क्लिअर नोईंग. क्लिअर नोईंग, क्लिअर नोईंग म्हणजे मला माहित आहे बस. मला माहित आहेचा अर्थ काय झाला आता? की स्पष्ट रूप, मला माहित आहे बस, स्पष्ट रूपात. आपण त्याला अंतरात्म्याची आवाज पण म्हणू शकतो. आपण म्हणतो ना, गट फिलिंग. अंदरून मला असं वाटत आहे की काहीतरी होत आहे, आतमधून मला असं वाटत की हे होणार आहे, आतमधून मला असं वाटत आहे की याच्यामध्ये काहीतरी पॉवर आहे, आतमधून मला असं वाटत की इथे कोणीतरी आहे. मला असं वाटत आहे की माझं इनर सेल्फ मला म्हणत आहे की हे काम तू करू नको. माझं इनर सेल्फ मला म्हणत आहे की हे काम तू कर आणि आताच कर. काल संध्याकाळी 5 ते 6च्या मधात मला एका व्यक्तीची आठवण आली. मी मला असं वाटलं की कॉल करा. मी आपला अभ्यासच चालू होता माझा. तर मी म्हटलं नाही ठीक आहे, काय वारंवार कॉल करायचा, राहू देऊ. त्यांना जर खरंच म्हणजे मला आठवण आली, म्हणजे त्यांना जर काही इश्यू झाला असेल तर ते मला स्वतःहूनच मेसेज किंवा कॉल करतील. मी सोडून दिलं. त्यानंतर अर्ध्या तासानंतर
त्याच मोमेंटमध्ये मी दीप्तीताईची आठवण केली मनातच, म्हणजे माझा चालू होता अभ्यास आणि एकदम आठवण झाली. आणि मला असं बस मनातून असं म्हटलं मी की असं मला असं वाटलं की तुमचा राईट टाइम आला आहे, बस एवढंच असं मला असं वाटलं. आणि मी ते बोललो आणि मी ते विसरलो आणि माझं लिहिण्यात सुरूच होतो. 5 मिनिटात कॉल वाजला. कोणाचा? ताईचाच. आणि जे वाक्य मला बोलायचं होतं तेच वाक्य त्या माझ्याशी बोलल्या. दादा टाइम आलेला आहे, आता चांगली मेहनत करते मी. मी व्हॉट्सअप बघितलं नव्हतं, पण ज्यावेळेस मी याच्या अगोदर ज्यांची आठवण केली त्यांनी मला मेसेज टाकला की दादा मेडिटेशन करताना अशा अशा प्रकारचे अनुभव आले. दोघांचंही आठवण मला त्या अर्ध्या तासात आली. दोघांनीही मला अर्ध्या तासात, एकाने मेसेज एकाने कॉल केला. असं खूप वेळा होते आपल्यासोबत की आपण ज्यांची आठवण करतो ते आपल्याला कॉल करतात. म्हणजे आपलं कनेक्शन जुळलं. ते क्लिअर कॉग्निझन्स, क्लिअर नोईंग, मला माहित आहे. गट फिलिंग. ओके. एक असते क्लिअर ऑडियन्स. क्लिअर ऑडियन्स म्हणजे तुम्हाला क्लिअर ऐकायला येणे. क्लिअर ऑडियन्स म्हणजे क्लिअर ऐकायला येणे. तुम्ही बसलेले आहात आणि तुम्हाला असं विस्परिंगचा असा काहीतरी आवाज येत आहे. कोणतरी तुमच्या कानामध्ये असं पुटपुटून गेलं. तुम्ही बसले आहे, तुम्ही भयंकर विचार करून राहिले, काय करू, काय नाही, कसं होणार, काय होणार, खूप मोठं काम आहे, करू की नाही करू, माझा फायदा होईल की नुकसान होईल, नुकसान झालं तर जबरदस्त फसून जाईल, असं तसं खूप काही चालू आहे. तुम्ही म्हणता की देवा कोणीतरी मार्ग दाखवा, कोणीतरी माझी मदत करा. आणि तुम्हाला एकदम कानात येते, "नको करू." हा, हे कोण बोललं? ती तुमचं सोबत असलेली एखादी डिवाइन एनर्जी तुम्हाला सांगते की नको करू. आणि तुम्ही म्हणता की नाही, मी नाही करत. काही दिवसांतर माहित पडते खरोखर ते तुम्ही तिथे फसले असते. अशा प्रकारचं एखादं विस्पर साउंड आपल्या कानामध्ये ऐकायला येते. तुम्ही डोळे म्हणजे शांत बसलेले आहात, मेडिटेशन करून राहिले आणि तुम्हाला अचानक काही नॉलेज येऊन राहिलं. कोण बोलत आहे माहित नाही, पण तुमच्या कानामध्ये म्हणजे अंदर तुम्हाला असं वाटायचं क्लिअर कोणीतरी बोलून राहिलं आणि तुम्ही ऐकून राहिले. तो मेसेज असते डिवाइनचा, है ना? अशा प्रकारे हे एंजल्स आपल्याशी कम्युनिकेट करतात. त्यांचा कम्युनिकेट करण्याचा हाच प्रकार आहे. एक तर तुम्हाला फील होणार, चांगलं, वाईट, करायचं, नाही करायचं, त्यांचा प्रेझेन्स. एक तर तुम्ही बघू शकणार. आता बघू शकणार मध्ये आहे ना, फक्त एंजल्सच नाही आहे. याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत. जसं तुम्ही रोडवर आहे, एखाद्या चौकात किंवा एखाद्या रोडाच्या काठाला तुम्ही उभे आहे किंवा एखाद्या पार्कमध्ये किंवा कुठेही तुम्ही असे नॉर्मल बसून आहे, गाडीच्या सीटवर बसून आहे आणि तुम्ही विचार करून राहिले, काय करायचं? मी हे काम करू की नाही करू? आणि सडनली तुमच्या समोरून एक गाडी गेली किंवा गाडी येऊन थांबली. त्याच्या लिहिलंय हॉर्न नो प्लीज. आणि हॉर्न जो शब्द आहे ना, तो थोडासा मिटून गेला. नो प्लीज क्लिअर आहे. आणि तुम्ही विचार करताय की एंजेल्स प्लीज माझी मदत करा. हे देवा माझी मदत कर. हे गुरुदेव माझी मदत करा. मला सांगा, हे माझं खूप इम्पॉर्टंट वर्क आहे. मी करू की नाही करू? आणि तुम्ही बस अशी शांत बसून असता आणि अशी बघता समोरच्या गाडीवर. तुम्हाला हॉर्न दिसतच नाही. नो प्लीज एवढंच दिसते. धिस इज युअर अँसर. तुमच्या डोळ्यांनी एंजेल्सनी तुम्हाला दाखवून दिलं, नो प्लीज करू नका. अचानक एखादं रस्त्यावर एक बोर्ड लागलेला आहे, तिथे गो अहेड लिहिलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता की मला हे काम करायचं आहे, मला हे काम करायचं आहे, माझी ही मीटिंग आहे, मी जाऊ की नाही जाऊ, जाऊ की नाही जाऊ. आणि समोर अचानक बघता गो अहेड. येस, एंजल्स कॉल भेटला, मला जाणे आहे. तुम्ही म्हणत आहे की एखादं काम आहे, पुन्हा तोच शब्द, मी करू की नाही करू, आता करू की नंतर करू, आता करू की नंतर करू. आणि तुम्ही गाडी चालवताय, गाडी चालवताय, तुम्हाला गो स्लो. अच्छा, एंजल्सने मला त्या, बरं, ह्या सगळ्या गोष्टी केव्हा करायच्या आहे? जेव्हा एक्झॅक्ट तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन चालू आहे तेव्हाच्या तेव्हा. असं नाही का क्वेश्चन आज विचारला उद्या उत्तर भेटलं, असं नाही. ऍट अ टाइम जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला तेव्हाच जर तुम्हाला एखादं साईन भेटलं, त्याला क्लिअर सीइंग म्हणतात. त्यांनी सांगितलं गो स्लो म्हणजे
मला जसं समजा एखादा इन्व्हेस्टमेंटचा प्रोजेक्ट आला आणि तुम्हाला कोणीतरी लाख रुपये गुंतवायला लावले. तुम्ही आता तुम्हाला माहित पण आहे की हा चांगलं पण आहे, फायदा पण होऊ शकते, नुकसान पण होऊ शकते. आणि तुम्ही म्हणता की मी करू की नाही करू, करू की नाही करू, आणि अचानक आला गो स्लो. अच्छा, म्हणजे करायचं आहे पण हळूहळू. मग आपण त्यांना टाइम मागू, 1 महिना 2 महिने, रिझल्ट बघू. रिझल्ट चांगले येताना दिसले की मग आपण इन्व्हेस्टमेंट करू. गो स्लो. अशा प्रकारे काय होते की एखाद्या वेळेस एंजल्स नंबर दिसते, जसा 444444, 4 टाइम 4, हा 4 जो नंबर आहे हा एंजल्स प्रेझेन्सचा नंबर असते. अशा वेळेस समजा तुम्ही एखाद्या विचारात आहे, खूप गहन विचार करून आले, टेन्शन मध्ये आले, कसं करावं कसं करावं कसं करावं, आणि सडनली तुम्ही 444444 बघितला. एंजल्स म्हणतात येस आय एम विथ यू, गो अहेड करा. मग अलग अलग आहे, 11 22 33 यांचे अलग अलग मिनिंग आहे. ते मिनिंग कडे जाणे नाही आपल्याला, आणि ना त्या नंबर्सला बघणे आहे वारंवार. एक्झॅक्टली क्वेश्चन चालू असताना तुम्हाला जर असा नंबर दिसला, तर तुम्ही काय करू शकता, समजू शकता की दिस इज अ सिग्नल फ्रॉम एंजल्स, डू इट. जसं एखादा पैशाचा काम आहे, इन्व्हेस्टमेंट आहे किंवा काही केलं, आणि तुम्ही म्हणता की एंजल्स याच्याबद्दल मला प्रॉफिट होणार की नाही होणार, कसं होईल, काय होणार, होणार की नाही होणार, होणार की नाही होणार, आणि तुम्हाला डबल एट दिसून गेलं. दिस इज अ इनफायनाइट नंबर ऑफ अबंडन्स. इनफायनाइट अबंडन्सचा नंबर आहे 8. डबल एट दिसत आहे म्हणजे शुअरली तुम्हाला बेनिफिट होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्याला बघत आहात त्या बघण्यामधून तुम्हाला एंजल्स प्रेझेन्स मिळते आणि तुम्हाला त्यांचं गायडन्स मिळून जाते. क्लिअर नोईंग सुद्धा तेच सांगितलं की तुम्हाला अंदरूनच माहिती आहे की होणार आहे. अशा वेळेस तुम्ही पेंडुलमला वगैरे पण युज करू शकता की एकडा बघून घेणे की येस अँड नो काय आन्सर येते म्हणून. क्लिअर हिअरिंग पण तसाच विषय आहे. क्लिअर हिअरिंग मध्ये काय होते बघा, क्लिअर हिअरिंग मध्ये असं नाही आहे कोणी तुमच्या कानापाशी जाऊन विस्परच करेल. एखादं गाणं चालू आहे, एखादं जसं तो कोणता पिक्चर आहे शाहरुख खानचा, काय माहित. त्याच्यामध्ये ते तिघा चौघाची टीम आहे, ते आपलं एक घर बनवतात डिटेक्टिव्हचं. इकडे हा बोलते, त्याचे मित्र लपून त्याचे हे करतात. बादशाह बाजीगर पुन्हा बाजी इको बाजीगर आहे. बादशाह नाही, बादशाह 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 हा. तर बादशाह त्याच्यामध्ये काय करते, एक वाक्य येते, एक प्रोजेक्ट का काय त्या लेडी त्या हिरोईन सोबत काहीतरी प्रोजेक्ट असते, काहीतरी असते. त्याच्यामध्ये तो काय म्हणते, त्याचे मित्र करले करले करले, इको फिरते. आता समजा त्या असं असा एखादा फिल्मचा सीन चालू आहे आणि तुम्ही विचार करताय, लग्नाचा फोटो आला, खूप तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहे, काय करू काय नाही, काय करू काय नाही, लग्न करू का नाही करू, करू का नाही करू, एंजल्स माझी मदत आणि मदत करा, देवा माझी मदत करा. एखादा प्रोजेक्ट आला, जॉब आला, जॉब रिसीव्ह करू का नाही करू, रिसीव्ह करू का नाही करू, ऑपॉर्च्युनिटी आली, करू का नाही करू, करू का नाही करू, आणि सडनली आवाज येते करले करले करले. सिंक्रोनायझेशन आपल्या आपण बोलत आहे की तुमचा प्रश्न विचारणे आणि त्याच मोमेंटमध्ये त्या फिल्मचा तो डायलॉग प्ले होणे. मला प्रॉपर्टी घ्यायची आहे, मला कार घ्यायची आहे, मला घर घ्यायचं आहे, मला कपडे घ्यायचे आहे, मला वस्तू घ्यायची आहे, मला दागिना घ्यायचा आहे, घेऊ का नाही घेऊ, घेऊ का नाही घेऊ, घेऊ का नाही घेऊ. आणि घराच्या बाजूनी एक ठेलेवाला गेला, आलू ले लो, आलू ले लो ले लो. तुम्हाला काय ऐकायला आलं, ले लो ले लो ले लो. प्रश्न काय चालू होता, प्रॉपर्टी घेऊ का नाही, सोनं घेऊ का नाही, कपडे घेऊ का नाही. तो काय म्हणताय, ले लो ले लो ले लो. तुम्ही म्हणत आहे जीवनात भयंकर संकट येत आहे, मी काय करू, मी थांबून जाऊ, मी गिवअप करू, मी हा प्रोजेक्ट क्लोज करू, मी काम करणं बंद करू, मी नोकरी सोडून देऊ, मी बिझनेस बंद करू. आणि अचानक एक आवाज येते, रुक जाना नाही. तुरंत तुम्हाला लक्षात आलं, नेचर म्हणते की थांबू नको, कंटिन्यू कर. एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही प्रश्न विचारत आहे त्याच मोमेंटमध्ये तुम्हाला ऐकायला आलं. असं नाही की आता प्रश्न विचारला, संध्याकाळी गाणं वाजलं,
त्या मोमेंट मध्ये जर तुम्हाला तो साऊंड आला, तुम्ही म्हणता की देवा कोणी आहे का माझ्यासोबत, मी एकटा आहे, मी लोनली आहो, मला कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे, ह्या कामामध्ये माझी कोण मदत करणार, मला आशीर्वादाची गरज आहे, मला सपोर्टची गरज आहे, मला मला गायडन्सची गरज आहे, मी कुठे जाऊ, काय करू. एंजल्स, देवा, तुम्ही हाक मारून आले आणि सडनली शाहरुख खानचा तो ऐकते मैं हूं ना, आणि म्हणता की येस जमलं. किंवा तुम्ही हाच प्रश्न घेऊन चालत आहे, सडनली गाडी गेली, गाडीवर स्वामीचा फोटो आहे, भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी. तो मैं हूं ना शब्द किंवा मी आहे तुझ्या पाठीशी, हा जो वर्ड आहे एक्झॅक्टली त्या मोमेंटवर जेव्हा तुम्ही तो विचार करत आहे, समजून जातं की एंजल्स, दिव्य शक्ती तुम्हाला म्हणत आहे काळजी नको करू, मी आहे तुझ्यासोबत, कर, सुरू कर तुझं काम. अशा प्रकारे एंजल्स आपल्याशी काय करतात, कम्युनिकेट करतात. त्यांचं प्रेझेन्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसणं सुरू होईल, कळेल की यस एंजल्स इज विथ मी. तुम्हाला सडनली सपोर्ट येणार, कोणीतरी मदत करणार, कोणी तुमचं डॉक्युमेंटेशनचं काम करून देणार, कोणी तुम्हाला काहीतरी वस्तू प्रोव्हाइड करणार. आपण हे कसं काय झालं, कोणीतरी अचानक तुम्हाला कॉल करणार, एखादी गुड न्यूज देणार, आणि तोच प्रश्न तुमच्या मनामध्ये चालू होता. दिस इज ऑल एंजल साईन किंवा डिव्हाइन साईन, की डिव्हाइन एनर्जी, डिव्हाइन बिईंग, एंजेलिक बिईंग, तुमचे गुरु, तुमचे स्पिरिट गाईड, तुमचे गार्डियन एंजल्स तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. आता जो आपला सेकंड पॉइंट, हा पहिला काय होता आपला, एंजल्स कम्युनिकेशन, हाऊ टू कनेक्ट विथ एंजल्स मध्ये दुसरा पॉइंट काय आहे, इन्वोक आर्क एंजल्स टू क्लिअर इमोशनल ब्लॉकेजेस. एक सायन्स ऑफ इमोशन नावाची पुस्तक आहे, डॉक्टर फहाद बशीर, डॉक्टर फहाद बशीर यांची सायन्स ऑफ इमोशन, हे पुस्तक वाचण्यासारखी आहे. याच्यामध्ये सांगितलं आहे की आपल्या अंदरचे जे इमोशनल ब्लॉकेजेस आहे ते कशा प्रकारे आपण क्लिअर करू शकतो. सुंदर पुस्तक आहे, वाचू शकतो. तर एंजल्सला, आर्क एंजल्सला, पर्टिक्युलर त्या आर्क एंजल्सला इन्वोक करून आपण त्यांना ते काम देऊ शकतो की बाबा मला असा असा त्रास होत आहे, मला हा प्रॉब्लेम होत आहे, प्लीज माझी मदत करा. आणि तुमच्या कॉलिंग नंतर जर तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, म्हणजे एंजल्स तुमच्यासोबत कनेक्टेड आहेत. मग असं नाही म्हणायचं की नाही झालं तर आहे, नाही का, आहे, सगळेच जण आहे. पण त्यावेळेस तुम्ही त्यांना आठवलं, आणि आठवल्यानंतर तो इश्यू कमी होताना दिसला किंवा त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळालं, म्हणजे एंजल्स तुमच्या सोबत आहेत. अशा प्रकारे एंजल्स तुमच्याशी कम्युनिकेट करते. पर्टिक्युलर एंजल्सला तुम्ही बोलवू शकता, पर्टिक्युलर, की बाबा तूच ये, तूच माझं काम कर. आर्कएंजल एरियल प्लीज कम अँड गिव्ह मी अ फायनान्शियल फ्रीडम, ओपन फॉर मी अ मॅक्सिमम मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. आपण क्लिअरली सांगितले आर्कएंजल एरियलला. आणि जर काही महिन्यामध्ये, काही दिवसामध्ये तुम्हाला तसा रस्ता दिसायला लागला, समजून जायचं की क्लिअरली एंजल्स तुमच्या सोबत आहे. ओके, ते तुमच्याशी कनेक्ट आहे. तिसरा वे काय आहे कनेक्ट करण्याचा, ग्रीड बॉक्स. आपण तुम्हाला आठवते जे लोक रिट्रीट मध्ये आले होते, एक लाल कलरचा बॉक्स ठेवलेला होता. एक होता रेकी बॉक्स, एक होता एंजल्सचा बॉक्स. असे 7 एंजल, 8 एंजल्स साईडला ठेवलेल्या होत्या, सेंटरमध्ये पिरामिड होतं क्रिस्टलचं. तो ग्रीड बॉक्स म्हटलं जाते. त्याच्यामध्ये क्रिस्टल्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही काय स्वतःचा फोटो ठेवू शकता, त्याच्यामध्ये एंजल्सचा फोटो लावू शकता. त्या कॉपर प्लेटच्या खाली तुमची विश लिहून तुम्ही ठेवू शकता. तुम्ही त्या ग्रीडच्या बाहेर कलर्सची कॅन्डल्स लावू शकता. समजा तुम्ही आर्क एंजल राफेलला बोलवताय फॉर हिलिंग, तुम्ही चिठ्ठी लिहिली माझी तब्येत ठीक करा, तर तुम्ही आर्क एंजल राफेलचा हिरवा कलर यूज करू शकता. आर्क एंजल एरियल साठी पिंक कलर किंवा गोल्डन कलर यूज करू शकता. आर्क एंजल मायकल साठी तुम्ही पर्पल कलर, व्हायोलेट कलर यूज करू शकता. त्या कलरची कॅन्डल्स तुम्ही तिथे जाळू शकता. अरोमा, आता जसं पिंक कलर आहे, तर पिंक कलरचा अरोमा कोणता असते, समजा रोज,
व्हायोलेट कलरचा अरोमा कोणता आहे? तर जॅस्मिन. जॅस्मिन फ्लॉवर व्हायोलेट कलरचे. अशा प्रकारे तुम्ही पर्टिक्युलर एंजेसचा पर्टिक्युलर अरोमा सुद्धा यूज करू शकता. आणि तो जे एक छोटीशी जागा असते त्या ठिकाणी जो बॉक्स ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही तसं वातावरण बनवू शकता की जे एंजेसला आवडीचं आहे. हळूहळू हळूहळू जेव्हा तुम्ही त्या एकाच ठिकाणी प्रे करता, त्यांना कॉल करता, तो जो ग्रीड बॉक्स आहे ना, तो हळूहळू त्या एंजेलिक फ्रिक्वेन्सीला अट्रॅक्ट करणं सुरू करते. का? कारण की त्याच्या आतमध्ये काय आहे? क्रिस्टल्स. आणि क्रिस्टल्स हायली सेन्सिबल आहे डिवाइन फ्रिक्वेन्सीला, एनर्जीला ओढण्यासाठी, सेन्स करण्यासाठी. आणि तुमच्या प्रेयरमुळे, तुमच्या रेकी एनर्जीमुळे, तुमच्या कॉलिंगमुळे तिथे तुम्ही ते सुंदर वातावरण बनवलं आहे. दिवा लावला, एखादं अगरबत्ती लावली सुंदर, एखादं अत्तरची बॉटल ठेवली, त्यांच्या आवडीचा कलर तुम्ही तिथे ठेवला, ऍज अ पेपरच ठेवा तिथे, छोटासा तुकडा ठेवून दिला हिरव्या रंगाचा. काय झालं? तुम्ही त्या एंजेल्सला त्या कलरच्या मार्फत, त्यांच्या अरोमाच्या मार्फत, त्या लाईटच्या मार्फत तुम्ही इन्व्हाइट करत आहे. हळूहळू त्यांचं प्रेझेन्स फील होणं सुरू होते. कसं होणार? जे चिठ्ठी तुम्ही लिहिलेली आहे ते जर जेन्युइन असेल तर तुम्हाला लक्षात येईल तुमचे कामं बनून राहिले. ओके. आता जसं हे तुमच्या सगळ्यांसाठी आहे. 5113 हा नंबर लिहून ठेवा. 5113. एक येलो पेपर घ्या. येलो पेपर मध्ये छोटासा असा तुकडा कापा आणि त्या येलो पेपर मध्ये तुम्ही काय करा? तुमची विश लिहा. जसं समजा मी काय सांगू शकतो उदाहरण? जसं मला असं समजा की रिट्रीट करायचं आहे. ह्यावेळेस तर आपलं जमून नाही राहिलं, की कोणी 5-6 लोकांच्या व्यतिरिक्त कोणी काही कॉल ना मेसेज केला नाही, तर त्याला आपण कॅन्सलच करू आता. पण उदाहरणार्थ समजा मी आजपासून आणखी 2 महिन्यानंतर मी विचार करतो की मला रिट्रीट ठेवायचं आहे, तर मी काय करणार? एका कागदावर लिहिणार की ह्या या महिन्यामध्ये मला रिट्रीट ठेवायचा आहे. एंजेल्स प्लीज हेल्प मी फॉर सक्सेसफुल रिट्रीट. आय वॉन्ट 30 पीपल, मिनिमम 20 पीपल, प्लीज हेल्प मी. असं लिहिलं, कागद फोल्ड केला आणि त्याच्यावर 5113 कागदाच्या वरती लिहिलं आणि त्याच्यावर लिहून तुम्ही लिहिलं एंजेल्स हेल्प मी नाव. बस एवढंच एक वाक्य लिहून ठेवा. 5113 त्याच्या खाली एंजेल्स प्लीज हेल्प मी नाव. बस एवढं वाक्य. चिठ्ठीच्या आतमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही लिहिलेलं आहे. जसं आता समजा इथे सनिका आहे, तिला लिहायचं आहे, तिची इच्छा आहे लग्नाची. काय करणार? कागदावर लिहिणार, येलो पेपरमध्ये रेड पेननी, आय हॅव ऑलरेडी अशा अशा प्रकारचा मुलगा माझ्या लाईफमध्ये आलेला आहे, त्याचं असं असं प्रकारचं गुण आहे, जे काही तिला पाहिजे क्वालिटी सगळं काही तिने लिहिलं आणि खाली लिहा आय एम व्हेरी हॅप्पी फॉर दिस वेडिंग ऑर लाईफ पार्टनर. मला मिळाल्यामुळे मी खूप खुश आहे. एंजेल्स व्हेरी व्हेरी थँक्यू. कागद फोल्ड केला आणि वरती काय लिहिलं? 5113 एंजेल्स प्लीज हेल्प मी नाव. आणि तो कागद देवाजवळ किंवा तुझं एंजेल्सचं अल्टर असेल तर एंजेल्सच्या क्रिस्टल जवळ किंवा ह्या ग्रीड बॉक्स मध्ये जिथेही तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्या. नसेल जागा तर एखादं छोटंसं पिरॅमिड येते 100-150 रुपयाचं, ते आणा, त्याच्यावर ठेवून द्या. त्याच्यामध्ये ती चिठ्ठी ठेवून द्या. रोज त्याला बघा, त्याला बोला, त्याच्याशी त्याला हील करा. तुम्ही बघा हा 5113 एंजेलिक हेल्प घेण्याचा नंबर आहे. तुमच्या जीवनात कधीही त्रास झाला, कधीही प्रॉब्लेम झाला, ह्या 5113 ला तुम्ही यूज करा, चांगले रिझल्ट येणार. ओके. अशा प्रकारे आपण एंजेल्स सोबत कम्युनिकेट करू शकतो थ्रू 5113 नंबर किंवा एंजेल्स ग्रीड बॉक्स रेडी करून. एंजेलिक क्रिस्टल्सच्या द्वारे सुद्धा आपण त्यांच्याशी कनेक्ट करू शकतो. एंजेल्सचे अट्रॅक्टिव्ह छोटे छोटे क्रिस्टल्स येतात, त्या बाहुल्या येतात एंजेल्सच्या, त्या घेऊन ठेवा.
पर्टिक्युलर एंजेल्सच्या नावाचे क्रिस्टल्स असतात. म्हणजे तुम्ही एंजेल्सची बाहुली जरी नाही घेतली क्रिस्टलची, तरी सुद्धा रफ टंबल, जसं आता समजा इथे आता हा स्टोन आहे, हा टंबल म्हटला जाते याला. तुम्ही नाही क्रिस्टल मोठा परचेस करू शकत, असा छोटासा दगड ठेवा आपल्यासोबत, हा त्या एंजेलिक एनर्जीला तुमच्याकडे अट्रॅक्ट करेल. ठीक आहे. प्रॉब्लेम रिलेटेड क्रिस्टल्स, जसं आता हा क्रिस्टल आहे, हा क्लिअर एनर्जीसाठी आहे, हा क्रिस्टल आहे प्युअरनेस साठी. पण हा जो क्रिस्टल आहे काळ्या रंगाचा, हा निगेटिव्ह एनर्जीला रिमूव्ह करण्यासाठी. जर मला निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करायची, तुम्ही अशा प्रकारचा क्रिस्टल घेणार. मला फायनान्स मध्ये समोर जायचं, मी ग्रीन कलरचा घेणार. मला इमोशन चांगले करायचे, तुम्ही पिंक कलरचा घेणार. तर असे ठरलेले क्रिस्टल्स आहेत. जर तुम्ही त्या क्रिस्टल्सचा उपयोग केला, तर तुम्ही एंजेलिक एनर्जीला तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकता. प्रोग्राम असोसिएट क्रिस्टल्स, जसं आता मी आहे, तुम्ही क्रिस्टल्स घेतला तो तुमचा भाग झाला, तुम्ही त्याला चार्ज केला नाही केला मला नाही माहित. पण तुम्ही जर माझ्याकडून क्रिस्टल्स घेतलं म्हणजे किंवा क्रिस्टल्स तुम्ही माझ्याकडे घेऊन आले आणि तुम्ही म्हटलं दादा याला चार्ज करून द्या, तर मी पर्टिक्युलर तुमच्या इंटेन्शनच्या अनुसार, तुम्हाला काय पाहिजे त्याच्या अनुसार, माझ्या इंटेन्टिव्ह पॉवरच्या द्वारे त्याला काय करणार, चार्ज करणार, त्याला ब्लेस करणार. आणि ब्लेस केलेला क्रिस्टल जेव्हा मी तुम्हाला देईल, तो आता प्रोग्राम आहे. आणि जसा तो तुमच्या बॉडीला टच होईल, ती प्रोग्रामिंग तुमच्या ऑरामध्ये फिरणं सुरू होऊन जाईल आणि रिझल्ट देईल. एंजेलिक अल्टर, तेच आपण जे बोललो, की तुम्ही त्या क्रिस्टल्सला पौर्णिमेच्या दिवशी रात्री त्याला चंद्रप्रकाशात ठेवा, त्याला पाण्यामध्ये धुवा, त्याला तुम्ही टाइम टू टाइम वॉश करा, त्याला रिप्रोग्राम करा, रिएनर्जाइज करा. रिएनर्जाइज करण्यासाठी त्याला तुम्ही काही दिवस एकांतामध्ये सोडा, जमिनीच्या आतमध्ये मातीमध्ये गड्डा करून ठेवून द्या, रेतीमध्ये दाबून ठेवा. ते क्रिस्टलची नकारात्मकता निघून ते पुन्हा चार्ज होतात. कॅन्डल लावा, अगरबत्ती लावा, इसेन्शियल ऑइल वापरा, अत्तर वापरा. आणि एंजेल्सच्या सोबत बोलणं शिका. सगळ्यात महत्वाचं काय, बोला. जसं मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही माझ्याशी बोलता, अशा प्रकारे एकांतामध्ये एंजेल्सच्या सोबत बोला, मनातल्या मनात एंजेल्स सोबत बोला. हे बोलणं खूप आवश्यक आहे. का? कारण की तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही ना, तोपर्यंत हे कम्युनिकेशन पूर्ण होणार नाही. तुम्हाला तुमचे भाव व्यक्त करता आले पाहिजे. एंजेल्स सोबत हसा, बोला, रडा, काय करायचं एंजेल्स सोबत करा. आणि बघा, काही दिवसातच तुम्हाला तुमच्या प्रेयरचे आन्सर मिळणे सुरू होऊन जाईल. तुम्हाला कुठून ना कुठून अननोन जागेवरून तुमच्यासाठी कोणी ना कोणी व्यक्ती येऊन मदत करेल. तुम्ही म्हणा, अरे हेच तर मी एंजेल्स सोबत बोललो होतो. आणि सडनली तो व्यक्ती नो वेअर कुठे येणार, कुठून कुठे चालला जाणार, गायब होणार, कळणार पण नाही. हे असं कसं झालं, कुठे गेला हा माणूस, पण तुमची मदत करून निघून गेला. हे एंजेलिक प्रेझेन्स आहे. एक सगळ्यात बढिया असते एंजेल्स कार्ड. आता माझ्याकडे तर खूप सारे आहे. त्याला टॅरो कार्ड पण म्हटलं जाते, है ना. हा असा एखादा बॉक्स, हा टॅरो कार्डचाच बॉक्स आहे. याच्याद्वारे एंजेल्स रिडिंग केल्या जाते. हा सुद्धा टॅरोचाच बॉक्स आहे, याच्याद्वारे सुद्धा एंजेल्स रिडिंग केल्या जाते. हा सुद्धा टॅरो बॉक्स आहे, याच्याद्वारे सुद्धा एंजेल्स रिडिंग होते. आणि सगळ्यात बढिया, हा एक कार्ड असते. ह्या कार्डच्या द्वारे आपण एक जनरल, जसं लहान मुलं खेळतात ना, तसं खेळू शकतो. तुम्ही तुम्ही एंजेल्सला कम्युनिकेट करत आहे, तुम्हाला एंजेल्स कडून काहीतरी आन्सर पाहिजे, तुम्ही कार्ड्स काढले आणि तुम्ही त्याला शफल केलं, आणि तुम्ही म्हणत आहे, एंजेल्स मला सांगा, माझं नेक्स्ट रिट्रीट हे सफल होईल का. आणि मी सडनली एक कार्ड याच्यामधून बाहेर काढलं, ते म्हणत आहे बिग अँड हॅपी चेंज. सफल होईल का हे आन्सर नाही आलं, पण काहीतरी मोठा चेंज येणार आहे लाईफ मध्ये, हे त्यांनी सांगितलं.
अशा प्रकारे काय होते की ह्या कार्डद्वारे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही प्रश्नाची उत्तर सहज घेऊ शकता. पण आता मी हे जस्ट सहज केलं असं नाही. तुम्ही यासाठी मेडिटेशन करावं लागते, थोडंसं शांत बसणे, एंजल्सला इन्व्हाइट करणे, दिवा लावणे, सगळं काही वातावरण तयार करणे, शांत बसून एंजल्सला म्हणणे की एंजल्स प्लीज या, ह्या कार्ड सोबत कनेक्ट करा, माझ्यासोबत कनेक्ट करा. मी आता प्रश्न विचारणार आहे, माझ्या प्रश्नाचं मला प्लीज उत्तर द्या. शांत हे कार्ड हातात धरून त्यांना एनर्जाइज करावं लागते, याची एनर्जी क्लीन करणे, याला चार्ज करणे, याच्याशी कनेक्ट करणे, याला थर्ड आय सोबत कनेक्ट करणे, आणि मग याला म्हणणे की एंजल्स, माझ्या लाईफमध्ये असा असा प्रश्न चालू आहे. कुणी जर मला म्हटलं दादा मला लग्न करायचं आहे, सांगा मी काय करू. मी तुमच्या नावाने ह्या कार्डला चार्ज करणार, बोलणार, बसणार शांत, आणि मग म्हणणार एंजल्स प्लीज गिव्ह मी आन्सर. आणि मी सडनली असंच सफल करणार आणि म्हणणार की एंजल्स प्लीज गिव्ह मी आन्सर, आणि मी काढला कार्ड. इन द नियर फ्युचर हे आन्सर आलं. म्हणजे काय आहे, भविष्यात, नियर फ्युचर म्हणजे जवळच, लवकरच तुमचं लग्न होणार आहे, असं आन्सर निघाला. तर आता निश्चिंत व्हा की लवकरच कोणीतरी येणार आहे, आणि मग तुम्ही लागा कामाला. अशा प्रकारे एंजल्सचा आपण काय घेऊ शकतो, बेनिफिट घेऊ शकतो. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक रायटिंग. ऑटोमॅटिक रायटिंग मध्ये काय असते की आपण मेडिटेशन मध्ये बसतो, डीप मेडिटेशन मध्ये असतो, आपण स्वतःला रिलॅक्स करत जातो, रिलॅक्स करत जातो, एंजल्सला म्हणतो कम्युनिकेट करा, कनेक्ट करा, कनेक्ट करा, कनेक्ट करा. आणि ती एक अशी अवस्था असते ज्यामध्ये आपले डोळे पण उघडत नाही, आपण अशी डुलकी मारतो किंवा असं असं करत असतो. तुमच्या हातामध्ये जस एक सहज एक पेन आहे, समोर एक कागद ठेवलेला आहे, आणि तुम्ही असे बिलकुल असे बसलेले, म्हणजे तुम्हाला हात उचलायची पण गरज नाही, हाताला टेका दिलेला आहे, बॉडी टेकलेली आहे पूर्ण, हात असा सोडून दिला, पेन आपल्या हातात आहे, आणि तुम्ही असे बसले एंजल्स, आणि तुम्ही आता मेडिटेशन मध्ये चालले. तुमचे डोळे उघडा म्हणतात, तुम्ही असे अर्धे उघडत आहे, पुन्हा डोळे लागत आहे, अर्धे उघडत आहे, तुम्ही असे आहे पूर्ण. आणि तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही हात असा चालवून राहिले, तुम्ही काहीतरी लिहित आहे, बॉडी स्टील आहे, तुम्ही कमांड दिली एंजल्स माझ्या हातातून माझ्या पेनाच्या द्वारे तुम्ही लिहा. बॉडी पूर्ण नॉर्मल राहील, तुमचा हात चालत राहील. मग थोड्या वेळानंतर तुम्ही मेडिटेशन मध्ये गेले, बसले शांत, उठले आणि बघितलं अरे मी काय लिहिलं. म्हणजे लिहिलं त्याला अनालाइज करा, ते एंजल्सनी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर राहते. याला म्हटलं ते ऑटोमॅटिक रायटिंग. हाऊ टू कम्युनिकेट विथ एंजल्स, से इट, त्यांच्याशी बोलणं सुरू करा, सरळ सरळ थेट बोलणं सुरू करा. दुसरं थिंक इट, त्यांच्याबद्दल विचार करा, सतत विचार करा. बोला एंजल्स इज विथ मी, एंजल्स इज विथ मी, आणि म्हणा की माझ्यासोबत एंजल्स आहे, माझं काम पूर्ण होणारच आहे. राईट इट, तुम्हाला काय पाहिजे. मी मागे एंजल्स लेटर ग्रुपमध्ये टाकलं होतं, आपली ते प्रॅक्टिस थोडीशी टाइममुळे गडबड झाली, नाही तर माझं ते होतं की शनिवारी रात्री 11 वाजतापासून तर 11 वाजून 11 मिनिट पर्यंत, हे जे 11 मिनिटाचा टायमिंग आहे, त्या मिनिटामध्ये तुम्ही तो लेटर लिहा. फॉर्मॅट पाठवला होता मी, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आपला प्रश्न लिहायचा होता. फक्त प्रश्न लिहून सोडून द्या, घडी करून तुम्ही ठेवून द्या. जसं मी आता मगाशी सांगितलं ना, लिहा 5113 लिहा, एंजल्स प्लीज हेल्प मी नाव, हे रिटर्न फॉर्म आहे एंजल्स कम्युनिकेशनचा. त्या लेटरवर लिहा. निगेटिव्हिटी क्लीन करायची आहे तर लेटरवर लिहून नेक्स्ट डे मॉर्निंगला जाळून टाका. म्हणजे काय झालं, एंजल्सला तुम्ही रात्रभर तुमचा प्रॉब्लेम सांगितला, एंजल्सने रात्रभर त्याच्यावर काम केलं, सकाळी तुम्ही त्याला जाळून टाकलं, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह. ज्याचा बेनिफिट घ्यायचा आहे त्याला देवाजवळ किंवा एखाद्या दिव्यापाशी असे चांगल्या ठिकाणी ठेवा, का त्याला चार्ज करायचा आहे. अशा प्रकारे लिहून तुम्ही फील करू शकता एंजल्सला. प्रत्येक द्वारे बघा, फील करा, तुमची नजर कुठं पडत आहे, काही वस्तू तुमच्या जवळ ठेवा, त्या सेन्सद्वारे तुम्ही एंजल्स सोबत कम्युनिकेट करू शकता. आणि तिसरा आहे अफर्निट. अफर्निट म्हणजे
जसं मी म्हटलं, थँक्यू एंजल्स फॉर सपोर्टिंग मी, फॉर प्रोव्हाइडिंग मी अ 30 कॅन्डिडेट फॉर सक्सेसफुल एंजेलिक रिट्रीट प्रोग्राम. हे माझं अफर्मेशन आहे. त्या अफर्मेशन मध्ये मी काय केलं, थँक्यू एंजल्स फॉर युअर सपोर्ट, फॉर युअर ब्लेसिंग हा वर्ड टाकून दिला अगोदरच. थँक्यू एंजल्स फॉर सपोर्ट मी, थँक्यू एंजल्स फॉर ब्लेस मी, फॉर completing my retreat program, for arranging 30 people for retreat program. अशा प्रकारे तुम्ही अफर्मेशनच्या द्वारे सुद्धा एंजल्सचं तुम्ही काय करू शकता, कम्युनिकेशन करू शकता. ओके, हा असला आजचा क्लास झाला आपला, ज्यामध्ये मी एंजल्स सोबत कशा प्रकारे कम्युनिकेट करायचं याच्याबद्दल डिटेल मध्ये सगळं बोललो. मे बी तुम्ही नेटवर आणखी सर्च करा, खूप साऱ्या आणखी गोष्टी मिळतील. बुक्स वाचा, मी जे सांगितलं त्याच्या पलीकडेही भरपूर ज्ञान आहे. फक्त मी काय करताय, जस्ट एक नॉलेज पास ऑन करण्यासाठी म्हणून जे मला मिळालं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुमच्या मनातले खूप सारे भ्रम विचार दूर झाले पाहिजे. देव असो, तुमचे गुरु असो किंवा एंजल्स असो, टेक्निक सगळ्यांसाठी एकच असते. तुमची भावना, तुमची श्रद्धा, तुम्ही कोणत्या तत्वासोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला कोण चांगला वाटते, कोण आवडते, शेवटी काम ते एंजल्सच करणार आहे एवढं लक्षात ठेवा. तुमचे गुरुला जरी तुम्ही हात जोडाल तरी ते तुमच्या मदतीसाठी एंजल्सच पाठवणार. तुम्ही देवांना जरी हात जोडाल तरी ते तुमच्या मदतीसाठी एंजल्सच पाठवणार. कारण की एंड ऑफ द डे सगळ्यात नियर बाय ज्यांची पोस्टिंग तुमच्यासाठी केलेली आहे ते एंजल्स आहे. ते दिसो किंवा नाही दिसो, ते तुमची मदत करणार आहे. नोईंगली अननोईंगली त्यांना काही गरज नाहीये. तुमच्या अप्रिशिएशनची गरज नाही, तुमच्या थँक्स गिव्हिंगची गरज नाही, तुमच्या दिवा अगरबत्तीची गरज नाही, कशाचीच गरज. ते बिचारे येतात, काम करतात, निघून जातात. सिंपल आहे त्यांचा फंडा. पण जर आपण त्यांना रिस्पेक्ट दिली, अप्रिशिएट केलं, त्यांना ग्रॅटिट्यूड केलं, त्यांच्या प्रती थँक्स गिव्हिंग केलं, एक दिवा अगरबत्ती म्हणजे दिवा अगरबत्ती देव म्हणून नाही, जस्ट त्यांचा प्रेझेन्स फील करण्यासाठी, वातावरणाची निर्मिती करण्यासाठी ते आणखी खुश होतात. खूप काइंड क्रिएचर आहे, खूप दयाळू, खूप प्रेमळ, खूप मायाळू आहे. ते कधीच कोणाचं निगेटिव्ह करत नाही, कारण की हायली पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये व्हायब्रेट करतात. मदतीची त्यांची फ्रिक्वेन्सी आहे, बदल्यात काहीच मागत नाही, स्वार्थ काहीच नाही, एनर्जी एक्सचेंज कोणत्याच प्रकारचा नाही. मुद्दा एवढा आहे की त्यांना हाक मारणे. हाऊ टू कम्युनिकेट विथ एंजल्स, विथ हेल्प. सतत मला मदत पाहिजे. एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव. अफर्मेशन सारखं बोला. छोट्या छोट्या गोष्टी, एंजल्स माझा पेन नाही दिसत आहे, कुठे आहे पेन, प्लीज माझी मदत कर, मला पेन नाही दिसून राहिला. एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, फाइंड माय पेन. माझा चष्मा नाही दिसत आहे, एंजल्स कुठे ठेवला, मला दिसून नाही राहिला, प्लीज माझी मदत कर, आय वॉन्ट युअर हेल्प नाव. एंजल्स मला दुकानात जायचं आहे, आय वॉन्ट युअर हेल्प नाव. एंजल्स मला ट्रॅव्हल करायचं आहे, बसमध्ये जायचं आहे, आय वॉन्ट युअर हेल्प नाव. माझ्यासाठी एक जागा खाली असली पाहिजे, माझी मदत कर, तिकडे जाऊ दे, बस भरू दे, मला एक जागा भेटली पाहिजे, प्लीज माझी मदत करा. बस तोंडात एक वाक्य, एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, आय कॉल यू नाव. एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, एंजल्स आय कॉल अपॉन यू नाव, प्लीज ब्लेस मी. हे माझा प्रश्न आहे, ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे, या गोष्टीसाठी मला तुझी मदत पाहिजे, प्लीज हेल्प मी. एंजल्स माझ्याकडे असे लोक घेऊन ये ज्यांना ह्या क्लासेसची गरज आहे, एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव. एंजल्स मला पैशाची गरज आहे, प्लीज अशा लोकांना माझ्याकडे घेऊन या जे मला मंथली माझं पेमेंट करणार, एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव. एंजल्स मला मोठा पैसा कमवायचा आहे, एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव. माझ्याकडे असे लोक घेऊन या, असं की जे मला 25,000, 40,000, 50,000, 1,00,000 रुपयाची फी देऊ शकतात माझा कोर्स घेण्यासाठी. एंजल्स मला कोर्स डिझाईन करायचा आहे, एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, प्लीज माझी मदत कर माझा कोर्स बनवण्यासाठी. एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, कोर्स बनवण्यासाठी मला सपोर्टची गरज आहे, प्लीज मला सपोर्ट सिस्टम माझ्यासाठी रेडी करून दे. एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, मला याकरिता चांगल्या लोकांची, चांगल्या मित्रांची गरज आहे, प्लीज चांगले मित्र, चांगले लोक माझ्या जीवनामध्ये घेऊन ये. एंजल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाव, मला चांगल्या घराची, शांत रूमची आवश्यकता आहे जेणेकरून मी माझा क्लास करू शकतो, प्लीज माझी मदत कर.
एंजेल्स, आय वॉन्ट युअर हेल्प नाऊ. मला पुढचे चांगले कामं करण्यासाठी, ह्या रेकॉर्डिंगसाठी, मला स्टोरेज करण्यासाठी मला कम्प्युटरची गरज आहे, लॅपटॉपची गरज आहे. प्लीज आय वॉन्ट युअर हेल्प नाऊ. मला लॅपटॉप आणून द्या. एंजेल्स, हे काम करण्यासाठी माझी स्किल अपग्रेड करणं खूप आवश्यक आहे. प्लीज माझ्यासाठी एखादा कोर्स किंवा त्या स्किल अपग्रेडेशनचं इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचवा. एंजेल्स, आय वॉन्ट युअर हेल्प नाऊ. बस तोंडामध्ये एकच शब्द, मला मदत पाहिजे. मला आता समजून घ्या, उदाहरणार्थ कोणी स्वामींना खूप मानते, भयंकर मानते, त्याला म्हणायचं मला एंजेल्सला नाही मानायचं आहे. ओके, जेवढं मी आतापर्यंत रिपीट केली हे बडबड, एंजेल शब्द काढा, तिथे स्वामी हा शब्द टाका. कोणी म्हणते ना मी स्वामीला म्हणत ना मी एंजेल्सला म्हणत, मी पांडुरंगाला मानतो, भयंकर भक्त, जगन मरण पांडुरंगासाठी. ओके, एंजेल शब्द काढा, पांडुरंग शब्द टाका. शेवटी एनर्जी तर तेच काम करणार आहे. तुम्ही माना, नाही तर नका मानू. पांडुरंग ते येणार नाही तुमच्यासाठी काम करायसाठी, पंतप्रधान ते येणार नाही काम करायसाठी. कोण येणार? तुमच्याच घराबाजूचा नगरसेवक, तोच येणार. बाबा कोणती कंप्लेंट केली होती, काय झालं, आणि तो त्यांच्या सदस्यांना सांगणार, जा याची मदत करा. पत्र कोणाला लिहिलं? पीएम ला. आलं कोण? आपल्या वस्तीतले कार्यकर्ते. अशा प्रकारे पत्र लिहा पांडुरंगाला, पत्र लिहा स्वामींना. काम करायसाठी हेच येणार आहे, नगरसेवक, कार्यकर्ते. हे भगवंताचे कार्यकर्ते आहे, तेच तुमची मदत करते. ओके, पण तुम्ही पत्र कोणालाही लिहा. पत्र लिहिण्याची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला समजून सांगितली आज. चला, तर आपण आजचं एंजेलिक मेडिटेशन करू, एंजेल्स ब्लेसिंग्स. ओके, 7 वाजता ज्यांना लेफ्ट व्हायचं आहे तुम्ही लेफ्ट होऊ शकता. जास्तीत जास्त 7 वाजून 10 मिनिटापर्यंत क्लास चालेल. ओके, बाकी आजचा क्लास कसा वाटला, इन्फॉर्मेशन चांगली वाटली का नाही वाटली, तुम्ही 2 शब्दात बोलायचं असेल तर सांगू शकता, किंवा थंब तरी दाखवा. मला कळून जाईल की तुम्ही ना प्रेझेंट आहे, तुम्ही ऍक्टिव्ह आहे. ओके, हम्म. चला, छान, बढिया. म्हणजे सगळेजण ऍक्टिव्ह आहे. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. बढिया. ब्लेस करणं शिका. हा दीप्तीताई. हा, मला हे म्हणायचं होतं की हे एंजल्सचे मेसेज असतात ना, एक कृतिका अग्रवाल म्हणून आहे. ओके, हा. तर हा, हे मी मेडिटेशन करत होते ना, 2 दिवस केलं असेल मी. 2 दिवस तर गॅपच आला माझा. तर बरोबर. माहिती नाही काय ते, पण मला ना मेडिटेशन झाल्यानंतर सडनली ते पॉपअप व्हायचा, म्हणजे ते हे मेसेज यायचा तो, आणि बरोबर. दिस मेसेज फॉर यू, हा. एंजल से. आणि माहिती नाही, तिने एकदम 2 दिवस मला एकदम पॉझिटिव्ह काहीतरी असे जबरदस्त मेसेज पाठवले की देअर इज सडन चेंज इन युअर लाईफ, आणि म्हणजे बरोबर. काहीतरी असं काहीतरी होणार आहे वगैरे तिने, आणि स्पेसिफिकली मेन्शन केलं. आणि मी सांगते, ते झाल्यानंतर लगेचच डोक्यात काय विचार आले माहिती नाही. म्हटलं हा मेसेज काय येत आहे, जस्ट मेडिटेशन केल्यानंतरच लगेच, त्याच्या अगोदर नव्हतं दिसत. म्हणजे काहीतरी आहे, आणि मला एंजल्सची मदत आहे, पण मी किती काही हे केलं तरी आहेच. आणि हे तुम्ही जी इन्फॉर्मेशन सांगितली ना एंजल्सची, मी हा. ही वाचलेली अगोदर वाचलेली. बरं. आणि मी म्हणजे ह्या गोष्टीचा यूज मी सांगते 7-8 वर्षाच्या अगोदर केलेला. त्याच्यानंतर वा. मध्ये भयानक गॅप आली, पण मला तेव्हाही अनुभव आले होते आणि आताही येतात. म्हणजे प्रत्येकच वेळेस माझ्या सोबत असते. इव्हन मी गाडीवर जाते ना, मग कुठे जरी जात असले ना, मी फक्त घरून एवढं निघते की माझ्या सोबत चला, बस. माझ्या सोबत राहा, आणि व्यवस्थित जाते मी, काही टेन्शन नसते. आणि खूप खरंय, खरंय, सुंदर, म्हणजे हे बरोबर आहे जे तुम्ही सांगितलं ना एंजल्स, हे पूर्ण जसंच्या तसंच आहे. कारण आणि याच्यापेक्षा अजून खूप सारं आहे, हे कार्ड्स वगैरे हो, आणि हो. हे सगळं मी म्हणजे बघितलेलं आहे. ते वा. एंजल्सचे मेसेज खरंच परफेक्ट असतात, त्या त्या वेळेला परफेक्टच असतात. फक्त हा. तुमच्या मानण्यावर आहे, तुम्ही घेतलं पाहिजे ते पुढं. एकदम बरोबर, एकदम बरोबर. चला, थँक्यू. आपण सुरू करू. ब्लेस हो यू, हो. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तर आपलं आजचं मेडिटेशन एंजल्स ब्लेसिंग्स. तुम्हाला ज्यांना ज्यांना ब्लेस करायचं आहे, तुमचे रिलेटिव्ह, तुमचे फ्रेंड्स, तुमचे नातेवाईक, तुमचे घरचे लोक, आई बाबा, बहीण भाऊ, तुमचे लेकरं, तुमचे लाईफ पार्टनर, अननोन व्यक्ती, होल युनिवर्स,
होल मदर नेचर, मदर अर्थ, सोसायटी, ज्यांनाही तुम्हाला असं वाटतं की ह्या ब्लेसिंग द्यायच्या आहे, तुम्ही ब्लेसिंग देऊ शकता. तुम्हाला असं वाटतं की मला कोणालाच नाही द्यायचं, फक्त स्वतःसाठीच ब्लेसिंग पाहिजे, तर स्वतःसाठी ब्लेसिंग मागा. आणि खरंच हे आवश्यक आहे. म्हणून मी सतत माझं सिस्टमचं नाव ठेवलं एंजेलिक रियाल ब्लेस युअर सेल्फ. पहिले स्वतःला आशीर्वाद द्या, पहिले स्वतःला चांगलं करा, स्वतःला ब्लेस करा. तुम्ही स्वतःला ब्लेस समजणार तर ब्लेसिंग तुमच्याकडे येईल. तुम्ही स्वतःला ग्रेटफुल समजणार तर तुम्ही स्वतः तुमच्याकडे तशा ग्रेटनेसच्या गोष्टी होत्या. तुम्ही स्वतःला हॅपी समजणार तर हॅपी राहणार. तुम्ही स्वतःला मिरॅक्युलस पर्सन समजणार तर मिरॅकल्स तुमच्या जीवनामध्ये होईल. तुम्ही स्वतःला अचिव्हर समजणार तर तुम्ही अचिव्हर बनाल. ठीक आहे ना. तुम्हाला डिझायर मध्ये तुम्ही अचिव्हर झाले नाही झाले तो सोडून द्या मुद्दा. होल लाईफ पडलेली आहे, किती साऱ्या गोष्टी आहेत. कोणा ना कोण्या गोष्टीमध्ये तुम्ही अचिव्हर राहणारच. पर्टिक्युलर एक विश पूर्ण नाही झाली म्हणून काय रडायचं आहे का? नाही. खूप सारं जीवन आहे. जे तुमच्याकडे आहे त्याला ब्लेस करा. घरातल्या प्रत्येक वस्तूला ब्लेस करा. प्रत्येक जीवजंतू, प्राणीमात्र, झाडं झुडपं, पशु पक्षी आणि जे लोक तुमच्यासोबत हयात आहे, भलेही चांगले असो नाहीतर नसो, भांडण होत असेल त्यांच्यासोबत, पण त्यांना ब्लेस करा, कारण की इतर लोकांना त्यांचा साथ नाही आहे. खूप लोकांच्या जीवनात घर नाही आहे, खूप लोकांच्या जीवनात नवरा बायको नाही आहे, खूप लोकांच्या जीवनात लेकरं नाही आहे, खूप लोकांच्या जीवनात आई बाबा नाही आहे, खूप लोकांना भाऊ बहीण नाही आहे, खूप लोकांना पार्टनर नाही, खूप लोकांना मित्र नाही. चांगले मित्र होते ते मरण पावले, कोणाला काही ऍक्सिडेंट झाला, कोणाचं काही झालं आहे तर खूप भांडत आहे. अरे पण कोणाला आहेच नाही त्याचा जो दुःख समजून घ्या. आहे ना तुमच्याकडे, ब्लेस करा. त्याच्या चांगल्यासाठी ब्लेस करा, तुमच्यासाठी नका ब्लेस करू. मला दुःख होते, अरे होते तर होऊ द्या, कर्म आहे तुमचे, भोगा. पण त्याला म्हणा की आय ब्लेस यू, तुला सद्बुद्धी मिळो, तुला शांती मिळो, तुला सुख समाधान मिळो. तुम्ही शांत झाले काय, तो शांत झाला काय, शेवटी घरात शांतता होणार आहे. है ना. तर ह्या ब्लेसिंग्स क्रिएट करा, ब्लेसिंग्स बोलवा, तुमच्या गुरूंना बोलवा. आज चांगला टाइम आहे, तुम्ही तुमच्या देवांना बोलवा, तुमच्या आराध्यला बोलवा, इष्टदेवाला बोलवा, तुमच्या गुरूंना बोलवा, स्वामीला बोलवा, गजानन महाराजला बोलवा, ज्यांना आवडते त्यांना बोलवा. कोणीच नसेल तुमचा गुरु तर कोणालाही गुरु करा. डिव्हाइनला गुरु म्हणा, मदर नेचरला बोलवा, डिव्हाइन युनिव्हर्स एनर्जीला बोलवा, एंजेलिक रेकी एनर्जीला बोलवा, एंजेल्सला बोलवा, रेकी एनर्जीला बोलवा, डिव्हाइन मास्टर्सला बोलवा, अर्थ एंजेल्सला बोलवा, गार्डियन एंजेल्सला बोलवा, स्पिरिट गाईडला बोलवा, तुमचे अँसेस्टर जे तुम्हाला ब्लेसिंग्स करतायत त्यांना बोलवा, आर्क एंजेल्सला बोलवा, ज्यांना वाटते त्यांना बोलवा. फक्त ब्लेसिंग्स घ्या, ब्लेसिंग्स शेअर करा. जसं मी काल म्हटलं ते आमच्या सरांचं कोणीतरी आहे, ते नितीन सरच नाव घेतात का? म्हणजे तुमचं नाव घेतल्याबरोबर ब्लेसिंग्स येते. आठवा, तुमच्या नियर वन्स ज्यांचं नाव घेतल्याबरोबर तुम्हाला चांगलं फील होते, त्यांचा चेहरा जरी तुम्ही बघितला तुम्हाला चांगलं फील होते, इन्व्हाइट करा आणि म्हणा की मला ब्लेस करा. आजच्या ह्या एंजेल्स ब्लेसिंग्स वर तुम्ही छान पद्धतीने ह्या एनर्जीला रिसीव्ह करा आणि सर्वांना ब्लेस करा. बघा, बोलता बोलता वेळ झाला, त्यासाठी माफी आहे. ज्यांना नाही बसणं होत त्यांनी प्लीज नका बसू, पण जे बसू शकतात त्यांनी कंटिन्यू करा. चला तर रेडी. शांत स्थिर बसा, लांब खोल श्वास घ्या आणि ह्या एनर्जीला फील करा. शांत रिलॅक्स बसा. पाठीचा कणा ताठ, मान हलकी, चेहरा हलकासा वरच्या बाजूने टिल्ट करा. पूर्ण लक्ष तुमचे दोन्ही डोळे, पूर्ण लक्ष तुमच्या मस्तकावर, आज्ञाचक्रावर द्या, दोन्ही भुवयांच्या मधात. तुमचे दोन्ही हात तुमच्या मांडीवर ठेवा. तळ हात आकाशाकडे ओपन असले पाहिजे. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. अफर्मेशन म्हणा, एनर्जीला सुद्धा फील करा. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. हे तुम्ही मनात म्हणा. लांब खोल श्वास, ब्लेसिंग्स तुम्हाला पाठवणार आहे.
श्वास सोडा. तुम्हाला एनर्जी एक्सचेंज करणार आहे. लांब खोल एनर्जी श्वास. फील करा. I am ready and open for receiving divine angelic blessings. श्वास सोडा. लांब खोल श्वास. I am ready and open for receiving divine angelic blessings. श्वास सोडा. पूर्ण लक्ष तळपायांकडे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास घेत राहा. अफर्मेशन देत राहा. पूर्ण लक्ष पोटऱ्या, तुमचे गुडघे, तुमच्या मांड्या. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमचं हिप एरिया, तुमची कंबर, तुमच्या जांघा, तुमचे जेनिटल ऑर्गन, तुमचं ओटीपोट. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग. श्वास सोडा. पूर्ण लक्ष नाभीवर, पोटावर, तुमची छाती, तुमची लोअर बॅक, अप्पर बॅक, तुमचं पाठ, पाठीचे मणके. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष मानेवर द्या. गळा, मान, खांदे, हात, तळहात, बोट. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, मस्तक, कान, नाक, डोळे, ओठ, त्वचा. पूर्ण लक्ष द्या. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर द्या. सेंटर ऑफ युअर फोरहेड. पूर्ण लक्ष. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. काय चालू आहे तुमच्या माइंड मध्ये? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास पूर्णपणे शांत होत आहे. रिलॅक्स होत आहे. शांत होत आहे. तुम्ही आणखी शांत होत आहे. सर्व विचार शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर आहे. श्वास येणे, श्वास जाणे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येत आहे, श्वास जात आहे. अनुभव करा तुमच्या डोक्याच्या वर एक व्हाईट क्लाउड क्रिएट झालेला आहे. व्हाईट क्लाउड, डिवाइन व्हाईट क्लाउड तुमच्या डोक्याच्या वर आलेला आहे. आणि बघा त्या क्लाउड मधून डिवाइन व्हाईट लाईट, एकदम प्युअर लाईट, चंद्राचा प्रकाशासारखा एकदम शुद्ध आणि स्वच्छ, पांढरा शुभ्र, शांत आणि शीतल व्हाईट लाईट तुमच्या शरीरावर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता एक फोकस तुमच्या बॉडीवर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता व्हाईट स्पार्कल्स तुमच्या बॉडीवर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता पांढऱ्या रंगाचं शुभ्र जल तुमच्या शरीरावर त्याचा वर्षाव होत आहे. पांढऱ्या रंगाची फुलं तुमच्या बॉडीवर पडत आहे. इमॅजिन करा हा लाईट तुमच्या सहस्त्रार चक्र म्हणजे डोक्याच्या वर सेंटर मधून, तुमच्या थर्ड आय मधून आतमध्ये उतरत आहे. तुमच्या हार्ट मध्ये स्थिर होत आहे. एक शुभ्र प्रकाश. लांब खोल श्वास घ्या. प्रत्येक श्वासासोबत ही डिवाइन एनर्जी तुमच्या आतमध्ये उतरत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीराची सगळी नकारात्मकता, विचार, चिंता, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, भविष्याची अनसिक्युरिटी, सगळ्या भावना तुमच्या रिलीज होत आहे. प्रत्येक श्वासासोबत दिव्य अमृत तुल्य ऊर्जा, डिवाइन व्हाईट लाईट
हायर एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरामधून सर्व नकारात्मकता, रोग, बिमारी, पीडा, दुःख, मानसिक दुःख, भावनिक दुःख, वैचारिक दुःख, शारीरिक दुःख, आत्मिक दुःख सुद्धा, लहानपणापासून आजपर्यंत मिळालेले सगळं प्रकारचं निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, अनुभव, बिलीफ, परसेप्शन्स सर्व रिलीज होत आहे. तुमचे शरीर, तुमचं मन, तुमची चेतना हलकं आणि हलकं होत आहे. तुमची बॉडी टोटली रिलॅक्स आणि पूर्णपणे व्हाईट लाईटने भरत आहे. इमॅजिन करा, सेंटर ऑफ युअर हार्ट हा व्हाईट लाईटचा एनर्जी बॉल क्रिएट झालेला आहे आणि हा एनर्जी बॉल वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत याची ऊर्जा वाढत आहे. बघा, तुम्ही त्या एनर्जी बॉलच्या आतमध्ये बसलेले आहात आणि तुमचं शरीर पूर्णपणे ह्या व्हाईट लाईट मध्ये कव्हर झालेलं आहे. हे व्हाईट लाईट तुम्हाला स्ट्रेंथ आणि करेज देत आहे, सिक्युरिटी देत आहे, डिवाइन विजडम आणि नॉलेज देत आहे, डिवाइन गायडन्स देत आहे. बघा, तुम्ही तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमची ऊर्जा, तुमची आत्मिक ऊर्जा पूर्णपणे शुद्ध झालेली आहे. नाऊ यू आर रेडी फॉर रिसिव्हिंग divine blessings. Affirm करा, I am ready and open for receiving divine blessings. I am ready and open for receiving divine angelic blessings. I am ready and open for receiving divine युनिव्हर्सल ब्लेसिंग. लहान खोल श्वास घ्या आणि बघा, डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमचे सगळे देवी देवता ज्यांना तुम्ही मानता, तुमचे इष्ट देवता, कुल देवता, स्थान देवता, वास्तु देवता, सर्व डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, गॉड कॉन्शियसनेस तुम्हाला ब्लेस करत आहे. I invite divine God and goddesses, divine God consciousness, please come and bless me with your divine energy. Thank you so much for giving me your divine power. लहान खोल श्वास घ्या. I invite divine masters, divine guru, ascendant master and spirit guide. I invite all of you. I invoke your divine powers, your knowledge and wisdom, your divine light. Oh divine masters, spirit guide, please come, bless me with your divine power. Thank you so much for your blessing. आणि फील करा, सगळे डिवाइन मास्टर्स तुमच्या लेफ्ट साइडला उभे आहेत. तुमचे सगळे गुरु ज्यांना तुम्ही मानता, सूक्ष्म जीव, दिव्य आत्मा, दिव्य शक्ती, सगळे तुमच्या सोबत आहेत तुमच्या लेफ्ट साइडला. ओ डिवाइन गार्डियन एंजल्स, आय इन्व्हाइट यू. आय इन्व्होक युअर एंजेलिक पॉवर्स. ब्लेस मी with your divine angelic powers. With your white light, give me strength and courage, support, power, knowledge and wisdom, intuition and enlightenment. Oh divine guardian angels, little cute two guardian angels, please come. Be with me all time. इमॅजिन करा, तुमच्या राईट साइडला दोन्हीही एंजल्स उभे आहेत किंवा ते हवेत उडत आहे आणि तुमच्या दोन्ही खांद्यांवर
स्पर्श करत बसलेले आहे. I invite divine earth angel, a divine masters, a divine human being, असे लोक या पृथ्वीवर प्रत्यक्षात जिवंत रूपात आपल्या संपर्कात आहेत, जे आपल्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला डिवाइन नॉलेज आणि विजडम देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला ब्लेसिंग्स देण्याचा प्रयत्न करत आहे. पदोपदी वारंवार त्यांच्या तोंडातून आपल्यासाठी शुभेच्छा आणि ब्लेसिंग्स, लव आणि ग्रॅटिट्यूड मिळत आहे. असे ते सर्व लोक जे अर्थ एंजल्स आहेत. एक माझं डिवाइन हायर सेल्फ, माझं एक डिवाइन लाईटचं स्वरूप इमॅजिन करा, तुमच्या राईट साइडला तुमच्या सोबत चालत आहे. थँक्यू अर्थ एंजल फॉर ब्लेस मी युअर डिवाइन पॉवर. I invite archangels, all archangels. I invite your angelic powers. Archangel Uriel, Archangel Ariel, Gabriel, Archangel Samuel, Archangel Raphael, Archangel Zophael, Archangel Heniel, Archangel Michael, Archangel Metatron, Archangel Raziel, Archangel Raguel, Archangel Israel, Archangel Sandalphon. Please come. Bless me with your divine angelic presence. I invite Archangel Michael. मी माझ्या पाठीमागे त्यांना इन्व्हाइट करत आहे for protection and divine shield. Archangel Raphael, I invite in front of my body. Archangel Raphael, heal me with your divine green light, your divine angelic healing power. Archangel Uriel, I invite you in my left side. Please come. Bless me with your divine knowledge and wisdom. Archangel Ariel, I invite you on my right side. Please come and bless me with your divine abundance, financial, prosperous, wealth energy. Archangel Zophael and Archangel Heniel, be with me, heal me, bless me with your beauty, your luxury, your divine feminine energy. Archangel Gabriel, heal me. Archangel Samuel, bless me to find my divine purpose of life. Archangel Raziel, Archangel Raguel, please come. Bless me with your divine spiritual energy. Archangel Metatron, Archangel Israel, I invite you, please come. Bless me with your divine knowledge, bless me. Activate my consciousness, develop my mind power, psychic power. Give me the knowledge of this divine universe, divine nature. Archangel Sandalphon, give me a peace and soothing energy. All archangels, bless me, be with me. Thank you for blessings, giving us your divine powers. Thank you so much. लांब खोल श्वास घ्या. I invite all divine angels, nature angels, elemental angels, plant, animal angels, spiritual angels, abundance angels, romance angels, angels who help each and every aspects of life. All angels I invite. Thousands and thousands of angels I invite. बघा तुमच्या पाठीमागे हजारो एंजल्सची फौज तुमच्या सोबत चालत आहे.
दे ब्लेस यू विथ डिवाइन लव्ह अँड लाईट. बघा तुमचा ऑरा किती वाढत आहे. तुमच्यासोबत तुमचे डिवाइन स्पिरिट आहेत, डिवाइन मास्टर्स आहेत, गार्डियन एंजल्स आहेत, अर्थ एंजल्स आहेत. तुमच्यासोबत 15 आर्क एंजल्स आहेत. तुमच्यासोबत तुमचा गॉड कॉन्शियसनेस आहे. बघा तुमचे डिवाइन अँसेस्टर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी तुमच्या सोबत चालत आहे. दिव्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे. पाठीमागे हजारोच्या संख्येने डिवाइन एंजल्स मागे आणि पुढे चालत आहे. डिवाइन लव्ह अँड लाईट. फील द ऑरा, फील द एनर्जी. Thank you so much for your divine blessing. Thank you so much for your divine angelic powers. Thank you so much. Be with me. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहेत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला अनंत आणि दिव्य शक्ती देत आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही मला डिवाइन व्हाईट लाईट, लव्ह लाईट देत आहे त्याकरिता धन्यवाद. डिवाइन पॉवर्स आणि एनर्जी देत आहे त्याकरिता धन्यवाद. बघा तुमचं पूर्ण शरीर व्हाईट लाईट मध्ये कव्हर आहे. त्याच्यावर तुम्ही ग्रीन लाईट मध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल राफेल, डिवाइन हिलिंग पॉवर. त्यानंतर बघा तुम्ही पूर्णपणे रॉयल पर्पल लाईट मध्ये कव्हर आहे. हा लाईट तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे, डिवाइन शील्ड देत आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल मायकल. आणि बघा सेंटर ऑफ युअर हार्ट, तुमच्या शरीरातून डिवाइन गोल्डन लाईट सगळीकडे पसरत आहे आणि तुम्ही सर्वांना ब्लेसिंग्स देत आहे, ग्रॅटिट्यूड देत आहे, थँक्स गिव्हिंग करत आहे. तुमची लव्हिंग एनर्जी या ब्रह्मांडामध्ये प्रवाहित करत आहे. तुम्ही अनंत आशीर्वाद सर्वांना देत आहे. तुम्ही सर्व जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी अबंडन्सची कामना करत आहे. सगळे लोक सुखी, शांत आणि समाधानी झाले पाहिजे. सगळ्यांकडे वेल्थ, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स आली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जॉब, बिझनेस, करिअर मध्ये सक्सेसफुल होत आहे. रिलेशनशिप मध्ये सक्सेसफुल होत आहे. लव्हिंग रिलेशनशिप मेंटेन होत आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये ग्रोथ होत आहे. मटेरियल लाईफला फुल्ली एन्जॉय करत आहे. तुमचे ब्लेसिंग सर्वांकडे जात आहे. आणि बघा युनिव्हर्स, डिवाइन नेचर तुमच्या ब्लेसिंग्सला तुमच्याकडे मल्टिप्लाय करून वापस पाठवत आहे. नाव आय एम रेडी अँड ओपन रिसिव्हिंग दिस डिवाइन युनिव्हर्सल ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन युनिव्हर्सल ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग this divine universal abundant blessings. दोन्ही हात वर करा. लांब खोल श्वास घ्या. माझ्या मागे मागे म्हणा, हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूं. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में प्रवाहित हो. शरीर के कण कण में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से सातों चक्रों में, नव ग्रह में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आंदोलन करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा,
हे प्राकृतिक शक्ती, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों में स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो। एनर्जी बॉल क्रिएट करा। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, अंग प्रत्यंग में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति। दोन्ही हात ब्लेसिंग्सच्या मुद्रेमध्ये करा। हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, आपकी दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, आपकी हीलिंग पावर्स, आपकी अबंडेंस एनर्जी मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। ये दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, दिव्य हीलिंग ऊर्जा मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। ये दिव्य ऊर्जा, ये दिव्य शक्ति मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित। दोन्ही हात मांडीवर खाली ठेवा। लांब खोल श्वास घ्या। तुमच्या शरीरामध्ये या एनर्जी बॉलला स्थापित करा। तुम्हाला ज्यांना ब्लेस करायचं आहे त्यांना सुद्धा तुम्ही हा एनर्जी बॉल देऊ शकता। ज्यांना ब्लेसिंग्स द्यायचे आहे त्यांच्याकडे हा एनर्जी बॉल प्रवाहित करा। फील करा एनर्जीला, फील करा ह्या एनर्जीला। 2 मिनिट लांब खोल श्वास घ्या। फील करा सगळ्या एंजल्सला, डिवाइन मास्टर्सला, आर्क एंजल्सला, तुमच्या देवी देवतांना। बघा सर्वजण तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे। यू थँक्स गिविंग, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच। ऑल आर्चएंजल्स, डिवाइन एंजल्स, अर्थ एंजल्स, गार्डियन एंजल्स, डिवाइन मास्टर्स, डिवाइन यूनिवर्स, मदर नेचर, गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन कॉन्शियसनेस। थँक यू, थँक यू, थँक यू सो मच फॉर ब्लेस। आणि बघा सर्वजण आपापल्या जागेवर वापस जात आहे तुम्हाला आशीर्वाद देत, आणि तुम्ही त्या आशीर्वादाला स्वीकार करत आहे। लहान खोल श्वास घ्या। दोन्ही हात डोळ्यात घासा। तुमच्या डोळ्यांवर स्पर्श करा आणि गरम ऊर्जा शरीरामध्ये उतरू द्या। नाउ रिलॅक्स युअर बॉडी। ओके, back to your consciousness. Lots of love and gratitude, lots of blessings all of you, lots of blessings. Okay, back to your consciousness. कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील तर प्लीज शेअर करा। Lots of blessings. Divine timing is activate 0707 AM. All of you, deep core of my heart, I bless you all. Love you all. I thank you, all of you. My blessings always with you.
चला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग स्वप्नील सर. हा, गुड मॉर्निंग. छान वाटलं मेडिटेशन करून आज पण. हम्म. थोडं फ्रेश वाटत आहे आता. थोडं डीप मध्ये झालं आज. अच्छा. थँक्यू दादा. वा. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हे तुमची लहान मुलगी ऐकते वगैरे का? बसते का? नाही ते हा बसते. पण असं म्हणजे आम्हाला एका वेगळ्या वेगळ्या रूम मध्ये बसावं लागतं, नाही तर ती करू देत नाही ते तिला खेळायला. नाही, तिला तिला ऐकायला लावा. जे 15 मिनिटाचं दिलंय ना मी. त्याचं वगैरे साक्षी ऐकायला लावते तिला. हा हा, ऐकायला लावत जा. छान आहे. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. दीप्तीताई, थँक्यू सो मच. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू थँक्यू. आणखी कोणी आहे कोणाला अनुभव शेअर करायचा? प्लीज हा, थोडस आपली कम्युनिटी पण वाढली पाहिजे, याच्यावरही थोडस भर द्या. एकटे एकटेच ब्लेसिंग्स नका घेऊ, ब्लेसिंग शेअर पण करा. बघा, जॉईन झाले नाही झाले काही प्रॉब्लेम नाही. थोडस आपल्याकडून प्रयत्न करा. बघा, तुम्हालाही कोणीतरी सांगितलं तेव्हाच कनेक्ट झाले. आपणही सांगायचा प्रयत्न करायचा. झालं झालं, नाही झालं, आले आले गेले, त्याची काळजी नाही करायची. पण जितकं हे प्युअर आपला ऑरा क्रिएट होईल ना, तितकं चांगलं कॉन्शियसनेस बनेल ना. पुढे चालून मे बी चांगले कामं, मोठे कामं जेव्हा व्हायची असतील ना, तर हीच एनर्जी आपल्या कामात पडेल. एवढा मोठा सगळ्यांचा एकत्र ऑरा आपल्या सगळ्यांना ब्लेसिंग आणखी जास्त करून देईल. हा, गुड मॉर्निंग मनीष सर. गुड मॉर्निंग दादा. आजचं सेशन फार छान झालं. टॉक पण मस्त होता आणि एंजल्सचे जे तुम्ही हे सांगितले आम्हाला बेनिफिट, ते पण फार सुंदर होते. काही खूप साऱ्या गोष्टी आम्हाला नवीन कळल्या की ब्लेसिंग कशी करायची, एंजल सोबत टॉक कसं करायचं. त्याबद्दल धन्यवाद दादा. आणि दुसरी गोष्ट, आपण आता मेडिटेशन घेतलं तर फार छान वाटलं. आणि मेन जेव्हा तुम्ही हात वर करून ब्लेसिंग करायला लावले, तेव्हा हात फार जड झाले होते, म्हणजे पुन्हा वर नव्हतं जात. आणि ओके, पायात मुंग्या नाही आल्या आता सध्या. 2 दिवस झाले मुंग्या नाही येत आहे. सांगितलं ठीक आहे. ते येत राहते जात राहते, त्याचं काही लोड नाही घ्यायचं. चालेल. ते आपल्या शरीराच्या प्रेशरवर असते. हो. काम जास्त होते, काही होते, कमरेमध्ये एखादी नस थोडीशी दबून जाते, हो. तर मुंग्या येते. रिलॅक्स झालं की रिलीज होऊन जाते. तो जास्त महत्वाचा भाग नाही. बाकी सेशन छान झालं दादा. टॉक मस्त होता आजचा. सो थँक्यू नॉलेज साठी. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. लॉट्स ऑफ Lots ब्लेसिंग. of- लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आणखी कोणी आहे? गुड को मॉर्निंग हा, सर. प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. गुड सुरभीताई, मॉर्निंग ऑल ऑफ यू. ऑसम गुड मॉर्निंग सेशन. सर. ब्लेस यू, ब्लेस यू. बोला. तुम्ही एंजलचा आज सगळं टॉक घेतला. टॉक तर फार छान होता आणि थँक्यू फॉर समथिंग. आणि काल तर लिटरली म्हणजे 2-3 दिवस झाले असं लिटरली असं वाटतं की बाजूला बसलेली असते एंजल. काल विजिटर आले होते ऑफिस मध्ये. तो मैंने कुछ बोला था एंजल को, यहाँ पे मैं बता नहीं सकती आपको, पर्सनल मैं ठीक बता दूंगी. आहे. मैंने एंजल को बोला था कुछ एंड इट जस्ट हैपन लाइक दैट. अरे सो वा. मी फार खुश आहे. मग मी आता बूट कॅम्पला चालली आहे. अरे वा. परमिशन मिळत आहे, सगळ्या गोष्टी होत आहे. रिझर्वेशन वेळेवर करत आहे, तेही होत आहे. बस एंजलला बोलून द्या, ती सगळं करून देते. दॅट्स इट. म्हणजे फिलिंग एकदमच हलकं वाटते दिवसभर. जेवढं गरज आहे तेवढं जेवण वगैरे होते. आधी नव्हतं होत हे सगळं. असं झोप वगैरे याची, मी म्हटलंय तुम्हाला अभ्यास नाही व्हायचा, ते हा, हा. काहीच होत नाही. सो
of blessings. फारच लाईट फिलिंग आहे आणि मेडिटेशन वगैरे काल माझं क्लास होतं 8 ते 9 पंचांगचं क्लास पण भेटलं मला आणि मला मेडिटेशन पण भेटलं. एंजलला फक्त म्हणा सगळंच भेटते. सो थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड ऑल ऑफ Bless you. Lots of blessings. हा, गुड मॉर्निंग मोरे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. क्लास चांगला झाला सर मला आजचा, नाही का? क्वालिटी सेशन झालं. थँक्यू. Bless you, sir. Lots of blessings. लॉट्स ऑफ हा. लव्ह अँड लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. Bless all of you. Lots of blessings. चला, आणखी कोणाला आहे का बोलायचं? गुड मॉर्निंग दादा. श्रीमती, गुड मॉर्निंग. बोलण्यासारखं तर आता खूप काही आहे दादा. म्हणजे जसं दीप्ती ताईंनी सांगितलं, खरंच मी सगळ्यांना सांगेन, खरंच म्हणजे माझ्या तरुण तर मला आहेच आहे. खरंच कनेक्ट आपण झालं पाहिजे, फक्त कंटिन्यू कन्सिस्टन्सी वगैरे. आणि तुम्ही जसं सांगितलं की बोला, फक्त एंजल्सला बोला, रिक्वेस्ट करा त्यांना, आणि खरंच त्याचा आपल्याला रिप्लाय मिळतो. हे मी म्हणजे 3 महिन्यात मी हे सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. छोट्यातली छोटी असेल, मोठ्यातली मोठी असेल, खूप खूप सारे चेंज येत आहे दादा. आणि खरंच आहे, ब्लेसिंग्स दिल्याच पाहिजेत. आपल्यासोबत सगळ्यांना शेअर केल्याच पाहिजेत. ते भरभरून आपल्याकडे येतात. आणि आज मी बरोबर. मेडिटेशन नाही करू शकले दादा, पण मी जस्ट असं वॉक करत होते खाली आणि मग तुमचं ऐकत होते. थोडस आज आमचं ते पाणी वगैरे असते, मोटर चालू, म्हटलं मेडिटेशनला बसलो तर पाणी जाणार खाली. म्हणून मी वॉक करत करत ऐकत होती दादा. पण मला वाटलंच तरी नाही की मी मेडिटेशन करत नाहीये. नाही नाही नाही, तरी पण मला जे ब्लेसिंग्स उलट, येणारच आहे, एनर्जी मिळते, येस दादा, काही प्रॉब्लेम एनर्जी नाही. मिळते. मला उलट जे आवडत होतं ते सगळं मी खूप दिवसानंतर आज केलंय. तो सकाळचा वॉक असेल, नेचरमध्ये असेल, तो पक्ष्यांचा चिवचिवाट, ती सुंदर हवा, ते फिलिंगद्वारे जे तुम्ही म्हणता फील करणं, Yes. त्यामुळे मला वाटलंच नाही की मी मेडिटेशन मध्ये नाहीये. मी ते उलट अनुभव नाही, घेत छान होते, आहे. तो फील करत होते लाईव्ह. येस दादा. हे एंजल्स ब्लेसिंग्स खूप मेडिटेशन इतकं सुंदर बनलं आहे ना. तुम्ही जेव्हाही हो एखाद्या दिवशी दादा. चांगलं नेचरमध्ये बसून, गार्डन मध्ये झाडांच्या खाली बसून जेव्हा मेडिटेशन कराल ना, खूप हो. पॉवरफुल एनर्जी येणार. कारण की सगळ्यात एंजल्सची जी प्युअर एनर्जी आहे ना, नेचरमध्येच आहे. नेचर त्या मध्ये ठिकाणी बरोबर. बसून आपण जेव्हा एंजल्सला ऐकतो, बोलवतो, त्याचं तर फिलिंग खूप पॉवरफुल आणि खूपच सुंदर अनुभूती येणार आहे. अनुभूती लॉट्स येते ऑफ दादा, ब्लेसिंग्स, खरंच लॉट्स येते. ऑफ ग्रॅटिट्यूड, थँक्यू दादा, थँक्यू. लॉट्स ऑफ लॉट्स ब्लेसिंग, ऑफ लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड ऑल ऑफ यू. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला, ठीक आहे. ओके, तर मग आपण आपलं सेशन क्लोज करू. All of you, lots of love and gratitude, lots of blessings. Angels always bless you.